चला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बेस ऑन द हिटिंग इफेक्ट ऑफ द करंट. आपण काल बघितलं होता हिटिंग इफेक्ट ऑफ द करंट बघितला. हिटिंग इफेक्ट ऑफ करंटमध्ये आपण काय काय बघितलं बरं का. तर हिटिंग इफेक्ट ऑफ करंटमध्ये आपण बघितलं आहे जसं की काय होतं आहे ॲक्च्युली करंटमुळे आपलं जो की करंट पास होतो आहे त्या करंटमुळे काय होत असतं. करंट हा जो काही आहे कशामुळे होतो, इलेक्ट्रॉनच्या फ्लोमध्ये होत असतो. तो इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे आपली इलेक्ट्रिसिटी जनरेट होती किंवा इलेक्ट्रिक करंट आपल्याला दिसायला भेटत असतं. परंतु जर का रेजिस्टन्स जर असला तर रेजिस्टन्समुळे काय होत असते, करंट त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला स्वतःची कायनेटिक एनर्जी लूज करून देत असतं आणि इथं उष्णता तयार करत असतं. त्याला म्हणतो आपण हिटिंग इफेक्ट आपण त्याला म्हणत असतो. मग आता काय म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट बेस ऑन द हिटिंग इफेक्ट ऑफ द करंट. तर खालीलपैकी कोणता हिटिंग इफेक्ट ऑफ करंटवरती डिपेंड नाही किंवा हिटिंग इफेक्ट ऑफ करंट नाही आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मग काय उत्तर देता येईल याचं उत्तर जर बघायला गेलो तर उत्तर बघा काय देता येईल याचं उत्तर काय आहे, तो इलेक्ट्रिक हीटर. बरोबर, इलेक्ट्रिक हीटर कशावरती डिपेंड आहे. इलेक्ट्रिक हीटर जो काय आपला हिटिंग इफेक्ट ऑफ करंटवरती आहे. बरोबर, हिटिंग इफेक्ट ऑफ करंटमुळे जो काय आहे हीटर तयार झालेला आहे. नंतर इलेक्ट्रिक बल्ब जो आहे फिलामेंटवाला तो पण हिटिंग इफेक्टवरती काम करत आहे. नंतर इलेक्ट्रिक आयन सुद्धा त्याच्यावरती काम करतं. म्हणजे मला माहिती आहे, आपल्याला चांगल्यापणे माहिती आहे की हिटिंग इफेक्ट ऑफ करंट जी काय आहे हे, पण मायक्रोवेव्ह तर काही ऐकलेलं नाही गड्या, राईट की नाही. देअर फोर मायक्रोवेव्ह जे आपलं उत्तर असणार आहे. कारण की क्वेश्चन काय विचारलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट बेस ऑन द हिटिंग ऑफ द करंट. तो मायक्रोवेव्ह जे काय आहे त्याचं उत्तर असणार आहे. कारण की इलेक्ट्रिकल आयन नंतर इलेक्ट्रिकल बल्ब आणि इलेक्ट्रिकल हीटर हे हिटिंग इफेक्ट ऑफ द करंटवरती डिपेंड असतात. पुढे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तो खालीलपैकी कोण आपलं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी कोण आहे बरं का. तर आपल्याला काय दिसायला भेटेल याच्यामध्ये आता ठीक आहे. तो व्हिनेगर, लाईम ज्यूस, साल्ट वॉटर आणि डिस्टिल वॉटर. डिस्टिल वॉटरमध्ये कधीही करंट पास होत नाही. डिस्टिल वॉटर आपण जो शब्द यूज करतो आहे त्याचा अर्थ पण चांगला त्या डिरेक्शनमध्ये जात असतो. कसा, तर डिस्टिल वॉटरमध्ये आपण करंटसुद्धा पास करत नाही. मीठ वगैरे त्याच्यामध्ये टाकलं, साल्टी वॉटर केलं की काय होत असतं, त्याच्यामधून करंट पास होताना आपल्याला दिसायला भेटत असतं. तो व्हिनेगर जे आहे ते व्हिनेगरमध्ये ज्याच्यामध्ये लक्षात घ्या, जिथं ॲसिड बेस, ज्या ठिकाणी ॲसिड बेस आणि साल्ट हे तिघं असतील, ॲसिड बेस आणि साल्ट ज्या ठिकाणी तिघं असतील, समजा एखाद्या पाण्यामध्ये एखाद्या पदार्थामध्ये ॲसिड बेस आणि साल्ट हे तिघं जर का असले किंवा तिघं म्हणजे काय, ॲसिड जरी असला तरी करंट फ्लो होईल, बेस जरी असला तरी करंट फ्लो होईल, साल्ट जरी असला तरी करंट फ्लो होत असतो. पण डिस्टिल वॉटरमध्ये ना ॲसिड असतो, ना बेस असतो, ना साल्ट असतो. त्यामुळे डिस्टिल वॉटरमधून कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होत नाही. ठीक आहे. दिलं इथं बघा काय दिलं बरं का. सम ऑफ द लिक्विड आर गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी बट सम आर पुअर कंडक्टर. मोस्ट लिक्विड दॅट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी सोल्युशन ॲसिड बेस अँड साल्ट. मी ते सांगतोय की ज्याच्यामध्ये ॲसिड बेस आणि साल्ट कंटेनिंग आहे त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत असते. तो असे काही लिक्विड असतील की ज्याच्यामध्ये ॲसिड असेल किंवा बेसचं प्रमाण असेल किंवा साल्टचं प्रमाण असेल त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होते. बट द पॅसेंजर ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टिंग केमिकल रिॲक्शन. तर केमिकल रिॲक्शनमुळे असं घडत असतं. करंट जो पास होते त्याच्यामध्ये ते कशामुळे घडत असतं, तर ते आपल्या केमिकल रिॲक्शनमुळे. नंतर पुढे, ठीक आहे. नंतर व्हिनेगर इज अ कॉमन नेम ऑफ द ॲसिडिक ॲसिड हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर व्हिनेगरमध्ये पण करंट पास होतो, लाईम ज्यूसमध्ये पण करंट पास होतो, साल्ट वॉटरमध्ये पण करंट पास होत असतो. बट डिस्टिल वॉटर इज फ्री फ्रॉम द साल्ट अँड इज द पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे आपलं उत्तर होतं. याच्या डिटेलमध्ये आपण बघून घेतलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. अ डिवाइस यूज फॉर कन्वर्टिंग दी AC करंट टू दी DC. तो एसीतून DCमध्ये कन्वर्ट करणारा कोण असतो आपला, तर तो असतो आपला रेक्टिफायर. आता ट्रान्सफॉर्मर असतो, रेक्टिफायर असतो, इंडक्शन कॉईल असते, डायनामो असतो. हे यांचं काम काय आहे याच्याबद्दल परीक्षेमध्ये जर विचारलं तर आपल्याला उत्तर देता यायला पाहिजे. रेक्टिफायर काय काम करत असतो, तो रेक्टिफायर AC करंटला DCमध्ये करायचं काम करत असतो. बरोबर आहे. ट्रान्सफॉर्मर काय काम करत असतो, ट्रान्सफॉर्मर जे की आहे कमी व्होल्टेजला जास्त व्होल्टेज करणार किंवा जास्त व्होल्टेजला कमी व्होल्टेज करणार. ट्रान्सफॉर्मर नेहमी कशावरती काम करत असतो, ट्रान्सफॉर्मर नेहमी ACवरती काम करत असतो. DCवरती जर का काम करायला गेलात तर अख्खं ट्रान्सफॉर्मर जळून जात असतं. बरोबर. तो ट्रान्सफॉर्मर जो आहे तो काय करतो, फक्त हाय व्होल्टेजला लो व्होल्टेज किंवा लो व्होल्टेजला हाय व्होल्टेज करायचं काम करत असतो ट्रान्सफॉर्मर. बरोबर. आणि इट इज वर्क ऑन द वॉट AC. ट्रान्सफॉर्मर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, राईट का, 3 फेज ट्रान्सफॉर्मर, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, वेगवेगळ्या फेजचे ट्रान्सफॉर्मर दिसायला भेटत असतात. नंतर इंडक्शन कॉईल काय काम करणार आहे, आपण काल बघितले. आपण फॅराडे लॉ ऑफ इंडक्शन बघितला. तुम्हाला क्वेश्चन विचारतात फॅराडे लॉ ऑफ इंडक्शनवरती खालीलपैकी कोणता ॲप्लिकेशन आहे, तर ते आपल्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. ठीक आहे. तर मग आता काय दिलं ट्रान्सफॉर्मरबद्दल हे बघा इथं दिलेलं आहे. ट्रान्सफॉर्मर काय, ट्रान्सफॉर्मर विथ डिवाइस दॅट कॅन बी चेंज द व्होल्टेज अल्टरनेटिंग करंट. इंडक्शन कॉईल काय असते, इलेक्ट्रिकल डिवाइस प्रोड्युसिंग द इंटरमिटेंट सोर्स ऑफ हाय व्होल्टेज. तो वॉट आपण आता बघा आपण जो की इंडक्शन कॉईल असते ती इंडक्शन कॉईल काय करते, इलेक्ट्रिकल डिवाइस आहे आणि आपल्याला हाय व्होल्टेज करंट तयार करून देत असते. तो प्रोड्युसिंग अन इंटरमिटेंट सोर्स ऑफ द हाय व्होल्टेज. डायनामो काय, इट इज कन्वर्टेड द मेकॅनिकल एनर्जी टू दी इलेक्ट्रिकल एनर्जी. आता मला तुम्ही एक करून सांगा, मोटर काय असते रे, मोटर कोणाला म्हणतो, मोटर काय काम करत असते,
कशाचं कन्वर्जन कशात करते मोटर? मोटर काय इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी मध्ये करतो. तो इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये झाल्यामुळे आपल्याला पंखा फिरताना दिसायला भेटतोय, गाडीचे चाकं वगैरे जे काही आहेत हे सगळे ज्या ठिकाणी तुम्हाला मेकॅनिकल एनर्जी दिसायला भेटते, इलेक्ट्रिकल एनर्जीमुळे मेकॅनिकल एनर्जी तयार होत असते मोटरमुळे. ठीक आहे, पुढचं काय असतं बरं का, पुढचं असतं आपलं आता मोटरमुळे झालं, पुढचं असतं आपलं AC जनरेटर आणि DC जनरेटर. हे AC आणि DC जनरेटर दोघं कशावरती काम करत होते, तर फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शनचा फॅरेडेचा लॉ काय होता, तो काय म्हणत होता की जर का एखाद्या कंडक्टरच्या आजूबाजूला आपण मॅग्नेटिक फील्ड जर का कट करत राहिलो, म्हणजे काय, चेंज ऑफ द मॅग्नेटिक फील्डमुळे काय होत असतं, कंडक्टरमध्ये करंट पास होत असतं. आणि या फॅरेडेच्या लॉवरून आपण काय करू, या फॅरेडेच्या लॉवरून आपण जे काही हे होतं आपला AC करंट तयार करून टाकला. AC करंट ज्याने तयार केला त्याला आपण जनरेटर म्हणतो, त्याला AC जनरेटर. मग AC जनरेटर आणि DC जनरेटर हे दोघं जे काही आहेत, हे दोघं कोणत्या लॉवरती काम करत असतात, AC जनरेटर अँड DC जनरेटर आर वर्किंग ऑन द फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शन. तो फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शन आहे त्याच्यावरती काम करत असतात. अजून आपण काय बघितलं बरं का, या दोघांमध्ये फरक काय दिसायला भेटतो, याच्यामध्ये फक्त आपल्याला जे काही आहे थोडासा चेंज याच्यामध्ये दिसायला भेटतो. याच्यामध्ये बुशेस वगैरे यूज केलेले असतात, याच्यामध्ये जे स्लिंज वगैरे असतात ते पॅरलल स्लिंज यूज केलेले असतात, त्यामुळे DC करंट तयार होतो. इथं आपल्याला काय अल्टरनेटिंग करंट दिसायला भेटत असतो. अजून काय बरं का, तर जो काही इंडक्शनचा लॉ आहे त्या इंडक्शनच्या लॉवरून अजून ट्रान्सफॉर्मरसुद्धा काम करत असतो. मी तुम्हाला काल पण सांगितलं की ट्रान्सफॉर्मर इज ऑल्सो वर्किंग ऑन द इंडक्शनचा लॉ. तुला लक्षात ठेवायचं, ट्रान्सफॉर्मर काय आहे लक्षात ठेवा. इंडक्शन कॉईल काय काम करत असते, हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करून टाकते. डायनामो जो काय इट कन्वर्ट द मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. तो आता डायनामो इज लाईक व्हॉट, तो मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, जसं की जनरेटर असतो ना आपलं, जनरेटर काय असतो, जनरेटर मेकॅनिकल एनर्जी तुम्ही देतात आणि मेकॅनिकल एनर्जी देऊन तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करून टाकतात. तो सेम लाईक डायनामो इज सेम लाईक द जनरेटर. तो जनरेटर जसा आहे, जनरेटर सारखा आपला डायनामो असतो, राईट. जनरेटर इज वर्किंग ऑन द फॅरेडेज लॉ ऑफ द इंडक्शन, त्याच्यावरती काम करत असते. ठीक आहे, पुढे जाऊ. आता सुपर कंडक्टर आर दो सबस्टन्स. सुपर कंडक्टर कोणाला म्हणतो, सुपर कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स शून्य आहे. लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स पूर्ण शून्य आहे त्याला आपण काय म्हणत असतो, सुपर कंडक्टर म्हणत असतो. हा सुपर कंडक्टर मीन्स व्हॉट, ऑफर नो रेजिस्टन्स ऑफ द फ्लो ऑफ करंट, राईट का. तो कोणत्याही करंटच्या फ्लोला कोणत्याही प्रकारचा अडथळा देत नाही. सुपर कंडक्टर कधीही बाकीचं टेम्परेचरची बात आपण बघू खाली, त्याचं डिस्कशन पण दिलेलं आहे. सो ऑफर नो रेजिस्टन्स ऑफ द फ्लो ऑफ द करंट. शून्य रेजिस्टन्स असते सुपर कंडक्टरमध्ये, शून्य रेजिस्टन्स असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा जो काय आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसायला भेटत नाही. आता याच्याबद्दल माहिती काय, सुपर कंडक्टरबद्दल बघून घेऊया. तर सुपर कंडक्टरबद्दल माहिती काय, तर सुपर कंडक्टरबद्दल जर बघायला गेला तर हे सुपर कंडक्टर आर सबस्टन्स विच झालं. आता काय बरं काही माहिती दिलेली, द करेक्ट आन्सर इज नो रेजिस्टन्स ऑफ द करंट फ्लो. बरोबर आहे, सुपर कंडक्टरमध्ये कोणत्याही प्रकारचं रेजिस्टन्स नसल्या कारणाने त्याच्यामध्ये करंट सरळ पास होत असतं, करंटला कोणत्याही प्रकारचा अडथळा नसतो. सुपर कंडक्टरची उदाहरणं द्या. सुपर कंडक्टरची उदाहरणं आहे मर्क्युरी. तो मर्क्युरी झाला, लीड झाला. मर्क्युरी आणि लीड हे सुपर कंडक्टर आहेत, लक्षात घ्या. तो मर्क्युरी आणि लीड जे आहेत ते सुपर कंडक्टर आपल्याला दिसायला भेटत असतात. ओके, कंडक्टरबद्दल पण बात लक्षात ठेवा. आपल्या घरामध्ये आपण जे काही यूज करत आहोत ते कोणकोणते कंडक्टर आहेत. तुम्हाला मी जर प्रश्न विचारला तर मला उत्तर सांगा बरं का, कोणता असा कंडक्टर आहे आपल्या आजूबाजूला म्हणा, आज आपल्या आजूबाजूला असा कोणता कंडक्टर आहे ज्याच्यामध्ये करंट फास्ट पास होत असतं. कंडक्टर विचारतो मी तुम्हाला, सुपर कंडक्टरने विचारते. तो असा कंडक्टर कोणता ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फास्ट जात असते, मीन्स व्हॉट, त्याच्यामध्ये अडथळा कमी असतो, रेजिस्टन्स कमी आहे असा कंडक्टर कोणता आपल्या आजूबाजूला, ज्याला आपण यूज करू शकत नाही काही गोष्टींमुळे. सांगा. सिल्वर. तर लक्षात घ्या, सिल्वरचं जे काही आहे सगळ्यात जास्त कंडक्टन्स आपल्याला दिसायला भेटतं, रेजिस्टन्स कमी असतं. सिल्वर नंतर जर का मी दुसरा नंबर लावायचा म्हटलो तर मी कोणाचा नंबर लावेल, कॉपरचा लावेल का ॲल्युमिनियमचा लावेल, सांगा बरं. पहिले सिल्वरचा नंबर लावला, आता सिल्वर नंतर मी कोणाचा नंबर लावायला पाहिजे, कंडक्टर्स चांगलं म्हणजे लक्षात आलं का. 1 नंबर सिल्वर, 2 नंबर कोण, 2 नंबर कॉपर का ॲल्युमिनियम, असा प्रश्न विचारला तुम्हाला. 2 नंबर कॉपर का ॲल्युमिनियम. तर तुम्ही काय बघणार की यार जास्त करून काय वापर करतोय आपण, आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या वायरी आहेत, घरामध्ये असणाऱ्या वायरी म्हणा किंवा ॲप्लिकेशनमध्ये असणाऱ्या वायरी म्हणा, त्या सगळ्या वायरींमध्ये तुम्हाला तांब्याची वायर दिसायला भेटते, कॉपरची. देअर फॉर व्हॉट, तो सांगायचं काय आहे, सांगायचं तुम्हाला काय की सिल्वर जो काय आहे, 1 नंबर सिल्वर, 2 नंबर काय असतो आपला कॉपर, 2 नंबर कॉपर आणि 3 नंबर काय असते ॲल्युमिनियम. म्हणजे काय, याच्यामध्ये कंडक्टन्स सगळ्यात जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी कंडक्टन्स कॉपरमध्ये आहे, त्याच्यापेक्षा कमी कंडक्टन्स जे आपल्या ॲल्युमिनियममध्ये दिसायला भेटत असतो. ठीक आहे, तो 1 2 3 क्रम तरी लक्षामध्ये राहू द्यायला पाहिजे तुम्ही. पुढे जर गेलात तर काय बरं का, आता पुढचा ऑफर नो, कुठे आलो रे,
हां, तर लक्षात घ्या सुपर कंडक्टर काय असतोय, सुपर कंडक्टर आर सबस्टन्स विच आर झिरो रेजिस्टन्स ॲट अ लो टेम्परेचर आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो थ्रू देम रॅपिडली. द मर्क्युरी अँड द लीड आर द एक्झाम्पल ऑफ द हॉट सुपर कंडक्टर. तर सुपर कंडक्टरचं एक्झाम्पल आपल्याला दिसायला भेटत असतं. कमी तापमानामध्ये कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काय आपल्याला काय दिसायला भेटत असते, शून्य रेजिस्टन्स. सो ॲट अ लो टेम्परेचर रेजिस्टन्स किती आहे, शून्य रेजिस्टन्स दिसायला भेटतो. आता कमी तापमानावरती जर का शून्य रेजिस्टन्स दिसायला भेटत असेल, तापमानावरती काय परिणाम होत असतो, तापमानाचा परिणाम काय होईल बरं का, तापमान जर का मी वाढवलं तर अडथळ्यावरती काय परिणाम होईल रे. जर आपण समजा एखाद्या कंडक्टरमध्ये तापमान जर का वाढवलं तर त्याचा रेजिस्टन्सवरती काय परिणाम होईल, काय होईल बरं का परिणाम, काय वाटतं तुम्हाला. तापमान वाढवल्यामुळे काय होईल, तर तापमान वाढवल्यामुळे गोंधळ होऊन जाईल. जर का तुम्ही एखाद्या कंडक्टरमध्ये जर का तापमान वाढवला तर मधल्या मॉलिक्युलमध्ये गोंधळ होऊन जाईल. गोंधळ होऊन जाईल याचा अर्थ काय, जे धावणारे इलेक्ट्रॉन होते बिचारे त्यांचा बी नुकसान होऊन जाईल. तो आपण काय म्हणतोय की तापमान वाढल्यामुळे जो आहे ते रेजिस्टन्समुळे प्रॉब्लेम, रेजिस्टन्स जो आहे तो गोंधळ जास्त वाढून जातो. तो गोंधळ आपल्याला वाढताना दिसायला भेटत असतो. ठीक आहे, पुढे काय आहे, तो करंट झाला. करंट काय असतो, इन्सुलेटर काय असतो, इन्सुलेटरची उदाहरण लक्षात ठेवा. इन्सुलेटर म्हणजे ज्याच्यामधून करंट पास होत नाही, सगळ्यात जास्त रेजिस्टन्स असते. कंडक्टर म्हणजे काय, जसं की कॉटन झालं, वूड झालं, ग्लास झालं. कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्यामधून आपली इलेक्ट्रिसिटी पास होते. कॉपर, सिल्वर, ॲल्युमिनियम, आयरन हे लक्षात ठेवा. क्रम काय लक्षात ठेवायचा आहे, 1 नंबर सिल्वर, 2 नंबर कॉपर, 3 नंबर ॲल्युमिनियम, 4 नंबर आयरन. हे आहे आपला क्रम. ठीक आहे, तो सगळ्यात जास्त करंट याच्यात पास होणार, त्याच्यानंतर याच्यात, त्याच्यानंतर याच्यात, त्याच्यानंतर याच्यात. पुढे जर गेला तर काय, सेमीकंडक्टर आर द सबस्टन्स विच हॅव इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी बिटवीन द कंडक्टर आणि इन्सुलेटर यांच्यामध्ये रेजिस्टिव्हिटी असते त्याची. तो रेजिस्टिव्हिटी ज्याची याच्यामध्ये दिसायला भेटणार ते आपले सेमीकंडक्टर असतात. सेमीकंडक्टरची रेजिस्टिव्हिटी किती असते, जर का कोणी विचारलं तर तुम्ही सांगायचं 0.6 ओहम मीटर. तो जे काही सेमीकंडक्टर पदार्थ आहेत, सेमीकंडक्टर समजा, सेमीकंडक्टर तुम्ही कोणता घेतला आता, सेमीकंडक्टरमध्ये आपण बरेचसे हे घेऊ शकतो. जसं की उदाहरण दिले सिलिकॉन घेतलं, जर्मनियम. सिलिकॉन आणि जर्मनियम हे सेमीकंडक्टरचं उदाहरण. यांची रेजिस्टिव्हिटी दोघांच्यामध्ये असते. कोणाच्या दोघांच्यामध्ये, तर कंडक्टर आणि इन्सुलेटर यांच्यामध्ये असते सेमीकंडक्टर. जर 0.6 ओहम मीटर जो काय आहे, हे बात लक्षामध्ये राहू द्या की 0.6 ओहम मीटर असं जर तुम्हाला विचारलं की रेजिस्टिव्हिटी किती आहे, 0.6 ओहम मीटर. ज्याची रेजिस्टिव्हिटी असेल तो आपला सेमीकंडक्टर असतो. ठीक आहे, पुढे काय, इट इज द वर्क डन इन द मुव्हिंग. चला सांगा बरं याचं उत्तर काय येईल रे, वर्क डन मुव्हिंग युनिट चार्ज बिटवीन टू इलेक्ट्रिकल सर्किट. सांगा, वर्क डन पर युनिट व्हॉट चार्जेस. तो वर्क डन पर युनिट चार्जेसला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल. राईट का, त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो ॲक्च्युली, पण ठीक आहे, पोटेन्शियल आला काही प्रॉब्लेम नाही. पोटेन्शियल इज द वर्क डन मुव्हिंग द युनिट चार्जेस बिटवीन द 2 पॉईंट इन द इलेक्ट्रिसिटी. तर पोटेन्शियल डिफरन्स काय असतो लक्षात ठेवा. सगळ्यात अगोदर आपण शिकलो तर करंट. तो करंट जे काय आहे, करंट आय इज इक्वल टू, आपण काय बोललो की आय इज इक्वल टू नंबर ऑफ द चार्जेस पर युनिट टाईम, ज्याला म्हणतो रेट ऑफ चेंज ऑफ चार्जेस. रेट ऑफ चेंज ऑफ चार्जेस त्याला म्हणतो आपण काय, करंट. मग करंटला आपण कशामध्ये, SI युनिट जे करंटचं ॲम्पियर आहे देअर होते आपल्याला काय दिसायला भेटते, एक कुलोम आणि एक टाईम. तर एका सेकंदामध्ये किती कुलोम चार्जेस गेले, एका सेकंदामध्ये किती कुलोम चार्जेस गेले एका क्रॉस सेक्शनमधून, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक करंट मेजर इन द ॲम्पियर. सो कुलम पर टाईममध्ये आपल्याला दिसायला भेटत असतं. कुलम पर टाईम इज नथिंग बट व्हॉट, ॲम्पियर असते. हे झालं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं पोटेन्शियल डिफरन्स PD. पोटेन्शियल डिफरन्सला आपण व्होल्टेज पण म्हणत असतो. PD इज इक्वल टू व्हॉट, वर्क डन पर युनिट व्हॉट चार्ज, वर्क डन पर युनिट चार्जेस म्हणत असतो. म्हणजे काय बरं का, की 1 कुलोम एवढं चार्जेसमुळे, 1 कुलोम या चार्जेसने किती काम केलेलं आहे, त्याने 3 काम जर का केलं असेल, 3 जूल एवढं काम, तर पोटेन्शियल डिफरन्स किती आहे त्या सोर्सचा, तो 3 जूल आहे असं म्हणत असतो आपण. आलं लक्षामध्ये. तर पोटेन्शियल डिफरन्स इज मेजर इन द व्होल्टेज, किंवा पोटेन्शियल डिफरन्सला व्होल्टेज पण आपण म्हणत असतो. ते काय असते, ते असतं जूल पर युनिट कुलोम. तर 1 कुलोम चार्जेसने किती काम केले त्याला म्हणून देतो आपण वाट पोटेन्शियल डिफरन्स ऑर व्होल्टेज. ठीक आहे, पुढे काय, तर हे झालं सगळं. नंतर आपल्याला माहिती आहे बरं का, आता तुम्हाला काय सांगितलं होतं मी, सोर्समध्ये काय घडत असते, जे सेल किंवा जो सोर्स असतो त्याच्यामध्ये काय घडत असते, आपल्या इलेक्ट्रॉनचा डिफरन्स दिसायला भेटत असतो. हे इलेक्ट्रॉन आतून जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु आजचं मीडियमच असं असतं ते इलेक्ट्रॉन इकडून तिकडे जाऊ शकत नाही. मग त्यांचा रस्ता कोणता असतो, एखादे कंडक्टर जर का तुम्ही आणलं तर ते कंडक्टरमध्ये असणारे फ्री इलेक्ट्रॉनला लोटून ते काय करत असतात, इकडून तिकडून पूर्ण सर्किट कंप्लीट करताना दिसायला भेटत असतात. ओके, तर ही बात आपण बघितलेली आहे. राईट. तर मग ठीक आहे, तर इलेक्ट्रॉनचा जो की हा फ्लो आहे त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिक करंट दिसायला भेटत असतं. इलेक्ट्रिक करंट जर ॲक्च्युली या घडीला बघायला गेलो, इलेक्ट्रिक करंट कसं फ्लो होतं आहे, निगेटिव्ह चार्जेस मीन्स वाट लो पोटेन्शियल, याला काय म्हणतो आपण, लो पोटेन्शियल. लक्षात घ्या, जिथं गर्दी आहे ना, ही गर्दी जी की आहे, इलेक्ट्रॉन खूप जास्त गर्दी आहे, तो निगेटिव्ह चार्जेस इथं खूप जास्त आहेत. तुम्ही म्हणणार की हाय पोटेन्शियल लो पोटेन्शियल काय म्हणतोय, त्याला लो पोटेन्शियलच म्हणतात. लक्षात घ्या, तो करंट ऑलवेज पासेस फ्रॉम व्हॉट, लो पोटेन्शियल टू हाय पोटेन्शियल. लो पोटेन्शियल टू हाय पोटेन्शियल म्हणजे काय, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असं फ्लो होत असतो. परंतु कन्व्हेन्शनल साईन कशी असते त्याची, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अशी दिसायला भेटत असते. ठीक आहे, तो बघू पुढे. इलेक्ट्रिक करंट, पॉवर वगैरे हे सगळं आपण जे की आहे क्वेश्चन आल्यावरती बघूया. पुढे, अँड अल्टरनेटिंग करंट द डिरेक्शन ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द करंट व्हॅरीज. तो सांगा बरं, अल्टरनेटिंग करंटमध्ये डिरेक्शन कधी तुम्ही म्हणा पिरियडिकली मीन्स व्हॉट, अशा पद्धतीने
राईट. अशा पद्धतीने एका सेकंदामध्ये आपल्या भारतामध्ये हा अल्टरनेटिव्ह करंट जो काही येतोय आपल्या भारतामध्ये अल्टरनेटिंग करंट जो येतोय तो एका सेकंदामध्ये इथून ते इथपर्यंत एक सायकल झाली. तर एका सेकंदामध्ये किती सायकल तयार करतो रे भारतामध्ये येणारा जो अल्टरनेटिंग करंट आहे तो एका सेकंदामध्ये किती सायकल तयार करत असतो? 50. राईट. का तो 50 हर्ट्ज म्हणत असतो आपण त्याला. 50 हर्ट्ज आपण म्हणत असतो. अल्टरनेटिंग करंट जे काय आहे 50 हर्ट्ज आपल्या याच्यामध्ये दिसायला भेटत असते. तो पिरियडिकली याचं उत्तर राहणार आहे. राईट. अल्टरनेटिंग करंट द डिरेक्शन ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द करंट इज व्हॅरिज्ड पिरियडिकली. नेक्स्ट इज व्हॉट इलेक्ट्रिकल वायर. ज्या इलेक्ट्रिकल वायर्स आपल्याला दिसायला भेटतात त्या इलेक्ट्रिक वायरला आपण वरती काय करत असतो इन्सुलेटिंग मटेरियल लावून देत असतो. म्हणजे जे काही आहे आपल्याला काय दिसायला भेटत असते करंट जे आहे एका डिरेक्शनमध्ये पास होते बाहेर हे होत नाही. तर त्यामुळे आपण काय करत असतो इलेक्ट्रिक वायरला कोटेड करण्यासाठी आपण काय यूज करत असतो पॉलिव्हिनिल क्लोराईड ज्याला म्हणतो आपण PVC. तो PVCचे जे की रबर PVCचा जो काही मटेरियल असतो ते PVCचा मटेरियल आपण कंडक्टिंग वायरवरती लावत असतो. ओके. नेक्स्ट इथे काय काय दिलेलं बघून घ्या. सो इलेक्ट्रिकल वायर आर जनरली कोटेड विथ पॉलिव्हिनिल क्लोराईड. इलेक्ट्रिकल वायर आर मेड अप ऑफ द मटेरियल लाईक द कॉपर दॅट आर कंडक्टिंग इलेक्ट्रिसिटी वेल. राईट का. पुढे काय कॉपर वगैरे काय असेल ते इलेक्ट्रिकल वायर आर मेड अप ऑफ द कॉपरच्या असू शकतात कशाच्या आपण बघितला त्यांचा क्रम पण बघून घेतलाय. सो वायर कॅन नॉट बी लेड बेअर इनसाइड द सिस्टीम. तो आपण ओपन ठेवू शकत नाही त्यांना आपल्याला काय करावं लागतंय कवर टाकलं. कोटिंग द PVC रिक्वायर्ड सोनली इनहान्स द प्रोडक्टिव्हिटीनेस ऑफ द वायर अँड ॲडिशनल प्रेझेंट सेफ्टी पर्सन फॉर गेटिंग द अनकंडिशनल शॉक. त्यानंतर ॲडिशनली पॉईंट आउट तो आपण काय यूज करत आहोत ते सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. ओके. ठीक आहे. तो PVCचा आपण PVC हा इन्सुलेटर आपण यूज करत असतो आपल्या कंडक्टिंग वायरवरती. तर बघा आपण 3 प्रकारचे बल्ब बघितले होते आठवते का तुम्हाला? तो 3 प्रकारचे आपण बल्ब बघितले होते. एक कोणता होता बरं का आपला त्याचं नाव तरी एक अवघडच होतं. एक होता आपला CAPLचा CAPL LED आणि एक होता इनकॅन्डेसेंट समथिंग. इनकॅन्डेसेंट जो होता इनकॅन्डेसेंट जो बल्ब होता त्याच्यामध्ये आपण टंगस्टनची वायर वापरली होती. टंगस्टनची वायर आपण का वापरतो त्या इनकॅन्डेसेंटमध्ये आपण टंगस्टनची वायर वापरतो कारण की काय होत असते टंगस्टनची वायर तुम्हाला जर मी विचारलं सांगा रे टंगस्टनच्या वायरमध्ये रेजिस्टन्स किती असतं सांगा बरं का. टंगस्टनच्या वायरमध्ये रेजिस्टन्स किती आहे कमी आहे का जास्त असतं? टंगस्टनच्या वायरमध्ये रेजिस्टन्स कमी असते का जास्त असते हा प्रश्न आहे तुम्हाला सांगा बरं. जास्त. त्याच्यामध्ये रेजिस्टन्स जास्त आहे त्यामुळे ते हिटिंग इफेक्ट दिसायला भेटतो. ज्या ठिकाणी एखाद्या कंडक्टरमध्ये एखादं जे काही वायर असेल ना जर रेजिस्टन्स जास्त असेल तर हिटिंग इफेक्ट आपल्याला माहिती आहे. इनकॅन्डेसेंट बल्ब जो आहे तो इनकॅन्डेसेंट बल्ब कशावरती काम करत असतो तो हिटिंग इफेक्टवरती काम करत असतो ज्याच्यामध्ये टंगस्टनची वायर असते. मी तुम्हाला जर का विचारलं सांगा रे मला टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट काय असेल टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट काय असेल बरं का तुम्ही म्हणणार खूप हाय. इतका हाय म्हणजे आता मला सांगा तो जो काही इनकॅन्डेसेंट बल्ब असतो आपला तो आपल्याला पेटताना दिसायला भेटत असतो. तो वितळताना दिसतो का तुम्हाला? नाही. तो वितळत का नाही? कारण की त्याचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्त आहे. त्यामुळे तो वितळत नाही. ठीक आहे. तो वितळत नाही. मग आपण टंगस्टनबद्दल लक्षात ठेवा इनकॅन्डेसेंट बल्ब जो असतो त्याच्यामध्ये टंगस्टनची वायर आपण यूज केलेली असते. या टंगस्टन वायरचा रेजिस्टन्स सगळ्यात जास्त दिसायला भेटत असतो त्यामुळे आपल्याला हिटिंग इफेक्ट दिसायला भेटत असते. या हिटिंग इफेक्टमुळे आपली जी की पॉवर आहे ती पॉवर जास्त कंझ्युम होत असते याच्याकडून. तो इनकॅन्डेसेंट बल्ब जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॉवर जास्त कंझ्युम दिसायला भेटत असते. तो पॉवर कंझ्युमनुसार जर का तुम्हाला क्रम लावायला लावला मी तर तुम्हाला काय लक्षात येते पॉवर कंझ्युमनुसार जर क्रम लावा तुम्हाला पॉवर रेटिंग शिकवले ना तो पॉवर रेटिंगचा तक्ता मला समोर पाहिजे. त्याच्यावरती MPSCमध्ये क्वेश्चन विचारले बरं का. पॉवर रेटिंगचे ते सगळ्यांचे ॲप्लिकेशनचे टीव्हीचं पॉवर रेटिंग सगळ्यांचं पॉवर रेटिंग मी तक्ता दिलेला आहे ते मला पाहिजे इथं. ठीक आहे. तो बघा आता ते काय मेन्शन केले एलईडीचा लॉंग फॉर्म काय असतो लाईट इमिटिंग डायोड. डी स्टँड फॉर व्हॉट डायोड कुठे गेला डायोड. तो डी स्टँड फॉर काय असतो आपला डायोड असतो लक्षात घ्या. तर इन कंटेक्स्ट LED मीन्स व्हॉट आपण काय बघितलं रे सगळ्यात भारी लाईट कोणता असतो बरं का सगळ्यात भारी बल्ब कोणता असतो सगळ्यात भारी बल्ब असतो आपला एलईडीचा बल्ब सगळ्यात भारी का असतो कारण की त्याच्यामध्ये मर्क्युरी पण नसतो कारण की मर्क्युरी काय असतो मर्क्युरी जो आहे तो पॉइझनस असतो जो CAPLमध्ये असतो. CAPLमध्ये असतो मर्क्युरी तो मर्क्युरी पॉइझनस असतो. पॉइझनस कधी ॲक्ट होईल तो जेव्हा तो फुटला गेला का त्याच्यामधून मर्क्युरी बाहेर निघत असतो. तो LED जो काही आहे तो इको फ्रेंडली पण आहे आणि पॉवर जो काही पॉवर इफिशियंट पण आहे. इको फ्रेंडली आणि पॉवर इफिशियंट असल्या कारणाने त्याची किंमत पण जास्त असते परंतु त्याच्यामुळे येणारं लाईट बिल जे आहे ते आपल्याला कमी दिसायला भेटत असते. ठीक आहे. पुढचं काय आता चला याचं उत्तर काढा रे पटकन. अ करंट 20 मायक्रो ॲम्पियरचा मिनिंग का तो 10⁻³ फ्लोईंग थ्रू द वायर. सरळ असेच क्वेश्चन पडलेले आहेत MPSCमध्ये सोपे. ठीक आहे. तो अ करंट फ्लोईंग 20 मायक्रो ॲम्पियर इज द फ्लोईंग थ्रू अ वायर ऑफ 30 सेकंड. द चार्ज ट्रान्सफर थ्रू द वायर इज व्हॉट. तुम्हाला चार्ज विचारलं आहे अँड द चार्ज इज व्हॉट चार्ज इन मेथड. ते चार्जची एक व्हॅल्यू लक्षात ठेवून घ्या बरं का. 1 कुलोम चार्ज इज इक्वल टू व्हॉट 6.25 × 10⁻18 इलेक्ट्रॉन. हे लक्षात राहू द्या पाठ करून घ्या वाटलं तर काही प्रॉब्लेम नाही. याच्यावरही क्वेश्चन तुम्हाला दिसायला भेटेल कुठे ना कुठेतरी दिसायला भेटेल तो हमखास. ठीक आहे. तो बघा बरं आता
व अ करंट ऑफ द 20 मायक्रो ॲम्पियर इज फ्लोईंग थ्रू द वायर 30 सेकंदमध्ये चार्ज तुम्हाला काढायचं तर करंट इज इक्वल टू चार्जेस पर युनिट टाईम. चार्जेस पर युनिट टाईम तुम्हाला चार्जेस काढायला लावले त्यांनी. चार्जेस जर काढायचे तर तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिक काय 20 इंटू 10⁻³ हा झाला ॲम्पियर. ॲम्पियर इंटू तुम्हाला सेकंड करावं लागतो 30. तो किती येईल बरं का रे? तो 3 दुने 6 हे झाले 600 इंटू 10⁻³ तो 600 इंटू 10⁻³ म्हणजे काय दिसायला भेटते मला कुठे? हे जर का 2 शून्य किती शून्य पाठवावं लागते मला? 6 इंटू 10⁻⁴ येते. 3 दुने 6 0.6 600 इंटू 10⁻³ तो 10⁻³ जर का याला जर का दिला तर हा किती होऊन जाईल रे? हा 10 0. हे बरोबर उत्तर आहे का बघून घ्या. 6 तर या ठिकाणी दिसायला भेटते, दुसरं कुठे 6 दिसायला भेटतच नाही. हे बरोबर उत्तर आहे का रे? कुलममध्ये उत्तर कधी येईल? जेव्हा ॲम्पियरमध्ये करंट पाहिजे आणि सेकंडमध्ये आपलं सेकंडमध्ये टाईम असायला पाहिजे. सेकंडमध्ये टाईम आणि करंट ॲम्पियरमध्ये असेल तरच उत्तर आपल्याला कुलममध्ये भेटणार आहे. ठीक आहे. तो चार्ज ट्रान्सफर थ्रू द वायर इज व्हॉट. तो अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता त्याचं. विच ऑफ द फॉलोइंग इज द कंडक्टर. कंडक्टर कोणता आहे त्याला सांगा. तो कंडक्टर कोणता आहे? शुगर सोल्युशन, प्लास्टिक और PVC. प्लास्टिक PVC तर राहणार नाही. साल सोल्युशन, ऑफकोर्स साल सोल्युशन असणार आहे, मिका राहत नाही. ठीक आहे. तो शुगर सोल्युशन पण नाही आहे, PVC पण प्लास्टिक PVC पण नाही आहे, मिका पण नाही आहे. माहितीसाठी तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्या की हे नाही आहेत गड्या. ठीक आहे. पुढे काय? टू प्रिव्हेंट द डॅमेज फ्रॉम द लाईटिंग. आता लक्षात घ्या रे, तुम्हाला तडित वाहक माहिती आहे का? तडित वाहक. तडित वाहक ॲक्च्युली मराठी शब्द आहे तडित वाहक. तो तडित वाहक म्हणजे काय? याला म्हणतात लाईटिंग कंडक्टर. मग इंग्रजीमध्ये काय म्हणतात याला? लाईटिंग कंडक्टर. लाईटिंग कंडक्टर म्हणजे काय? बिल्डिंगांवरती काय करतात? ही बिल्डिंग आहे, जेव्हा विजा वगैरे पडतात ना, विजा जेव्हा चमकतात ना, विजा मीन्स व्हॉट? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. जेव्हा विजा पडत असतात ते बिल्डिंगावरती पडायला नको, त्यामुळे बिल्डिंगवरती एका कोपऱ्यावरती काय करतात? अशी कॉपरची वायर, लांब लचक अशी कॉपरची वायर, खूप लांब उंचीची कॉपरची वायर काय करतात? वरती लावतात. आणि ही कॉपरची वायर सरळ जमिनीमध्ये आर्थिंग म्हणून येतात. आर्थिंगमधून म्हणजे काय? तर इथे जो काही जी वीज आहे ती घरावरती न पडता या कॉपरच्या वायरवर पडते आणि कॉपरच्या वायरवरती पडून सरळ जी की आहे ती जमिनीमध्ये शिरून जाते. आणि जो परिणाम होणार होता लाईटिंगचा तो होणार नाही सरळ. त्यामुळे आपण काय म्हणत असतो की बाबा कॉपरच्या वस्तू वापरू नका, मोबाईल स्विच ऑफ करा, यातल्या गोष्टी आपण बोलत असतो. कॉपर शब्द पण आपण यूज करत असतो, कारण की जी लाईटिंग आहे ती लाईटिंग काय आहे? इलेक्ट्रिसिटी. आणि इलेक्ट्रिसिटी कशामधून पास होते? ते कॉपरमधून. मग कॉपर जर का समजा मटेरियल असेल तर कॉपरमध्ये पास होईल की नाही ते, तर त्यामुळे आपण काय करत असतो? असे आपल्याला दिसायला भेटत असतात. तो लाईटिंग कंडक्टर ज्याला तडित वाहक मराठीत म्हणतात, बिल्डिंगांच्या वरती लावलेला असतो हा तडित वाहक. तो लाईटिंग जी काही आहे, विजा ज्या पडत असतात ते विजा त्या कंडक्टरवरती पडल्यानंतर सरळ जमिनीमध्ये चालले जातात आणि जो परिणाम लाईटिंगमुळे होणार होता तो होत नसतो. ठीक आहे. सो देअरफॉर टू प्रिव्हेंट द डॅमेज फ्रॉम द लाईटिंग कंडक्टर आर यूज ऑन द टॉल स्ट्रक्चर. द लाईटिंग कंडक्टर याचं उत्तर काय? तो शूड बी मेड अप ऑफ द गुड कंडक्टर लाईक कॉपर विथ अ शार्प पॉइंटेड एज. तर लक्षात घ्या, आपण काय करत असतो? लाईटिंग कंडक्टर म्हणून आपण काय करत असतो? कॉपर नावाचा जो आपला मेटल आहे, कॉपर हा गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा. असे खूप लांब लचक बिल्डिंगवरती लांब लचक अशी वायर आपण वरती लावून देत असतो पॉइंटेड. जो काही येईल मग ते इलेक्ट्रिसिटी याच्या ते जे काही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे विजेकडून येणारी ती त्याच्यामध्ये जाते आणि सरळ जमिनीमध्ये घुसून जात असते. याचा ऑप्शन 3 इज करेक्ट. ओके, चला पुढे. हे बघा अशा बिल्डिंगावरती लावलेले असते ते. तो मेटॅलिक लॉड टॉलर दॅन द बिल्डिंगपेक्षा पण जास्त उंची असतात ते. इज इन्स्टॉल इन द वॉल ऑफ द बिल्डिंग ड्युरिंग इट्स कन्स्ट्रक्शन. काम चालू असताना ती वायर जे ना इन्सर्ट करून देत असतात. तो आपण जेव्हा बिल्डिंगाचं काम करत असतो तो बरेचसे वर्किंग करत असतो. इलेक्ट्रिसिटीसाठी आपण जागा ओपनिंग ठेवून देतो, नळांसाठी आपण ओपनिंग वगैरे ठेवत असतो. सेम त्याच टाईममध्ये जो की आहे आपला हा कंडक्टर, कोणता कंडक्टर? लाईटिंग कंडक्टरची पण व्यवस्था केली जात असते. ती बिल्डिंगपेक्षा उंच म्हणजे काय? ही आता ही बिल्डिंग एवढी, ही जमीन आहे, या जमीन इथून तर एवढं इथं असं दुप्पट ना करा बरं का. बिल्डिंगपेक्षा उंच म्हणजे जमिनीपासून आपण काढत आलो एवढी ते असतो तो कंडक्टर. हे बघा इथे दिली त्याची डायग्राम. ठीक आहे. याला म्हणतो मराठीमध्ये इंग्रजीमध्ये याला लाईटिंग कंडक्टर आणि इंग्रजीमध्ये त्याला तडित वाहक असे म्हणतात. ठीक आहे. तर पुढे जाऊ. मेटॅलिक रॉड टॉल दॅन द बिल्डिंग झालं इथपर्यंत. शार्प पॉइंटेड एज. ट्रान्सफॉर्मर. चला, ट्रान्सफॉर्मर काय करतो रे सांगा बरं का. तुम्हाला सांगितलं मी ट्रान्सफॉर्मर काय काम करत असतो तो सांगा पटकन. ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजला काय करत असते? व्होल्टेजला कमी किंवा जास्त करायचं काम ट्रान्सफॉर्मर करत असतो. अँड ट्रान्सफॉर्मर इज वर्किंग ऑन द प्रिन्सिपल ऑफ व्हॉट? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या याच्यावरती जो फॅरेडेचा लॉ आहे, तो फॅरेडेचा लॉ आपण वापरून इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जी काय आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या लॉच्या याच्यावरती तो काम करत असतो. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती काम करणारा हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा काय काम करत असतो? एक तर व्होल्टेजला कमी करायचं काम किंवा व्होल्टेजला जास्त करायचं काम. तर आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर और स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर बघितलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला काय उत्तर दिसायला भेटणार बरं काय याचं काय असणार आहे? स्टेप अप
स्टेपिंग ऑर डाऊन द AC व्होल्टेज. लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मर इज ऑलवेज वर्किंग ऑन द AC व्होल्टेजवरती काम करत असतं, ते DCवरती काम करत नाही. तो DCवरती काम करणार नाही. जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी नाही, ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिसिटी जनरेट नाही करत, जनरेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असतो. जनरेटर सारखा दुसरा कोण असतो रे? जनरेटर सारखा दुसरा कोण असतो? जनरेटर सारखा दुसरा कोण असतो? काय सांगितलं मी तुम्हाला? डायनॅमो. तो डायनॅमो हा जनरेटर सारखा असतो. डायनॅमो कसं काम करत असतो? मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करून टाकतो. डायनॅमो सांगितला, जनरेटर सांगितला, मोटार सांगितली. ठीक आहे, पुढे जाऊ आपण आता. इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस. चला सांगा, अँड इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस. इलेक्ट्रिक करंटमुळे कोणते कोणते इफेक्ट दिसायला भेटत असतात? तर इलेक्ट्रिक करंटमुळे केमिकल इफेक्ट दिसायला भेटतात, मॅग्नेटिक इफेक्ट दिसायला भेटतात, हिटिंग इफेक्ट दिसायला भेटत असतात. चला बरं का, उदाहरण द्या बरं का तुम्ही मला आता. तो केमिकल इफेक्टमुळे काय दिसायला भेटतं बरं का? केमिकल इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रिक करंट जर का पाण्यामधून पास केलं, तर पाण्यामध्ये पास झाल्यानंतर जे काही आयनायझेशन, आपल्या आयनायझेशन म्हणजे काय, तो डिसोसिएशन सारखं ते स्प्लिटिंग होत असते. डायरेक्ट मध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची स्प्लिटिंग होताना आपल्याला दिसायला भेटत असते, त्यांना म्हणतो आपण केमिकल इफेक्ट. तर इलेक्ट्रिक करंटमुळे केमिकल इफेक्ट दिसायला भेटत असतो. इलेक्ट्रिकल करंटमुळे हिटिंग इफेक्ट दिसायला भेटतो. हिटिंग इफेक्ट म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंट जर का पास झाली याच्यामधून, तर ड्यू टू द रेजिस्टन्समुळे काय दिसायला भेटत असते? हीट. तो हिटिंग इफेक्ट, जूल लॉ ऑफ हिटिंग इफेक्ट आपल्याला काय सांगत असतो? H इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी I²RT. हा बघितला आपण, इन द जूल. लक्षात घ्या. ठीक आहे, तो H म्हणजे काय असते? आपली हीट एनर्जी इज इक्वल टू I²RT असते. इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ द करंट, इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रेजिस्टन्स, अँड इट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी व्हॉट? टाईम. किती टाईम त्याच्यामध्ये करंट पास होत आहे त्याला त्या टाईमच्या डिरेक्टली प्रोपोर्शनल दिसायला भेटत असते. ठीक आहे, तो हिटिंग इफेक्ट. नंतर मॅग्नेटिक इफेक्ट पण बघितला. करंट. चला सांगा बरं का, मॅग्नेटिक इफेक्ट पहिले कोणी शोधून सांगितला? मॅग्नेटिक इफेक्टचा शोध कोणी लावला? ओरिस्टेड 1820. लक्षात राहू द्या. ठीक आहे, ओरिस्टेड 1820. याच्यावरती क्वेश्चन दिसायला भेटतात. ठीक आहे, पुढे गेलात तर काय? ऑल ऑफ दी अबो आन्सर राहणार आहे आपला. चला याचं उत्तर सांगा. हाऊ मच एनर्जी डज 100 वॅट इलेक्ट्रिकल बल्ब ट्रान्सफर इन द 1 मिनिट. तर एका मिनिटमध्ये बात करतोय आपण. मग आता हे काय झाली? पॉवर झाली. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? पॉवर इज द रेट ऑफ चेंज ऑफ वर्क डन पर युनिट टाईम ऑर एनर्जी पर युनिट टाईम. एनर्जी पर युनिट टाईम तुम्हाला काय काढायला लावतात? ते तुम्हाला काढायला लावतात एनर्जी किती. मग तुम्ही एक काम करा, वर्क डन राहू दे, वाटलं सेव्ह आला वापरा. तर मग काय करणार तुम्ही? P इज इक्वल टू एनर्जी पर युनिट टाईम. दिस इज अवर फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आहे आपला पॉवरचा. ही तुम्हाला वॅटमध्ये उत्तर भेटेल. मग ठीक आहे, आता त्यांनी दिलेलं वॅटमध्ये तुम्हाला, त्यांनी वॅटमध्ये दिलेलं आहे. मग तुम्ही काय करणार? वॅटमध्ये दिले 100 इज इक्वल टू एनर्जी तुम्हाला काढायची, इकडे ठेवून द्या. आणि आपला काय असणार आहे? हा टाईम. तो टाईम कशामध्ये बरं का? तो टाईम जर तुम्ही बघायला गेला सेकंदमध्ये, मला टाईम टाकावा लागेल. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. सो देअरफॉर किती असणार आहे? 6000. तो 6000 जूल. 6000 जूल आपलं उत्तर येणार आहे. लक्षात. तो 6000 जूल कशा पद्धतीने काढलं? लक्षात घ्या, गुणाकार करतोय सरळ. तर जेव्हा पण तुम्ही एनर्जी काढताय जूलमध्ये, जे की पॉवर आहे ती कशामध्ये असायला पाहिजे? पॉवर आपली वॅटमध्ये असायला पाहिजे, आणि टाईम आपला सेकंडमध्ये असायला पाहिजे. तेव्हा जाऊन ती बात बनून जात असते. आपण बघितलेलं आहे काय बरं का? आता मी जर तुम्हाला बोललो एनर्जीचं युनिट सांगा रे, तो एनर्जीचं युनिट काय म्हणतात तुम्ही? जूल. तो एनर्जीचं युनिट आहे जूल आहे, पण हे जूल कोणतं युनिट आहे? तर एनर्जीचं जूल हे युनिट आहे, पण जूल हे SI युनिट तर आहे, परंतु हे जनरल युनिट आहे. कोणतं? जनरल युनिट. मी तुम्हाला 2 युनिट शिकवले होते, एक कमर्शियल युनिट आणि एक जनरल युनिट. सांगा बरं का, एनर्जीचं कमर्शियल युनिट कोणतं रे? एनर्जीचं कमर्शियल किलो वॅट हवर. याला काय म्हणतो आपण? याला काय म्हणत असतो? किलो वॅट हवरला आपण काय म्हणत असतो? युनिट. राईट का? त्याला आपण युनिट म्हणत असतो. लक्षात घ्या. तर जे की कमर्शियल आणि आपण काय काय बघितलं? कमर्शियल आणि दुसरं होतं जनरल. तर लक्षात राहू द्या ते बात. आता या प्रश्नाचं उत्तर झालं. आता द सिम्बॉल, आता याच्याबद्दल तुम्हाला मी हे पण पाठवलं होतं PDF मध्ये. तुम्ही नोट्स काढतायत की नाही देव जाणून, राईट की नाही? तर ते जे की कागदात सगळे त्याच्यामध्ये पाठवले होते, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळे सिम्बॉल लिहून दिले होते. रेजिस्टन्सचा सिम्बॉल, नंतर रिओस्टॅट. चला सांगा, रिओस्टॅट काय काम करतो? रिओस्टॅट काय काम करत असतो? पहिले रिओस्टॅट म्हणजे काय, मग रिओस्टॅट काय काम करतो ते सांगा. रिओस्टॅट काय असतो? रिओस्टॅटला आपण व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणतो. तर व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणजे काय? तुम्ही काय करू शकता? तुम्ही रेजिस्टन्सला कमी किंवा जास्त करू शकता. रेजिस्टन्सला कमी किंवा जास्त करून आपण काय करू शकतो? तर कंडक्टरमधलं करंट कमी किंवा जास्त करू शकतो. मग कंडक्टरमधलं करंट कमी किंवा जास्त जर का करायचं असेल, तर त्याच्यामध्ये रिओस्टॅट म्हणजे ते एक बटन लावलेलं असतं. ते बटन जर का तुम्ही गोल फिरवलं, तर कमी किंवा जास्त रेजिस्टन्स करता येतो. आणि रेजिस्टन्स कमी जास्त जर का केलं, तर आपल्याला काय दिसायला भेटते? करंट पण कमी जास्त होताना दिसायला भेटत असते. समजा आता मला एक बात सांगा रे, हे काय आता हे रजिस्टर्स आहे. हे रजिस्टर कशामध्ये लावले? तुम्ही म्हणणार की तुम्हाला जे दिसायला भेटते रजिस्टर आपण सिरीजमध्ये लावले. सिरीजमध्ये लावलेल्या रजिस्टरची जर का बात आपण बघायला गेलो, तर काय दिसायला भेटते? समजा हा R1 आहे, हा R2 आहे, हा R3 आहे. याच्याबद्दल आपण काय काय बघितलंय की रजिस्टर मला इक्विव्हॅलेंट जर काढायचं असेल, तर मी कसं काढतो? R1 + R2 + R3 अशा पद्धतीने आपण इक्विव्हॅलेंट रजिस्टर त्याच्यामधला काढून टाकत असतो. बरोबर.
आता लक्षात घ्या, ही याची बात आपण करून टाकली, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपण करून टाकली. आता सांगायचं काय होतं बरं का, जो काही हा रेजिस्टन्स आहे आपला, ठीक आहे, हा जो काही रेजिस्टन्स आहे याच्याबद्दल आता काय काय लक्षात ठेवायचं आहे. रेजिस्टन्सची बात करंटबद्दल मी बोलत होतो. जर का रेजिस्टन्स हा एक रेजिस्टन्स याचा अर्थ सर्किटमध्ये रेजिस्टन्स काय दिसायला भेटतो, जास्त दिसायला भेटते का. जर तुम्ही ॲप्लिकेशन सांगतो नवीन आहे का बरं का, ॲप्लिकेशन म्हणजे काय, टी व्ही, पंखा, टी व्ही, पंखा, हे सगळे जे काही आहेत ना, हे जर का तुम्ही सिरीजमध्ये लावले तर काय होईल माहिती आहे का. जर यांना सिरीजमध्ये लावलं तर सिरीजमध्ये लावल्यामुळे काय होईल रे, सिरीजमध्ये लावल्यामुळे रेजिस्टन्स एक पूर्ण टोटल सर्किटमधलं रेजिस्टन्स मला जास्त दिसायला भेटणार आहे. जर तुम्ही हे ॲप्लिकेशन सिरीजमध्ये लावले तर सिरीजमध्ये लावल्यामुळे आपल्याला रेजिस्टन्स जो दिसायला भेटतो तो जास्त दिसायला भेटत असतो. आणि रेजिस्टन्स जर का जास्त असेल तर त्याच्यामुळे काय दिसायला भेटतं रे, जर रेजिस्टन्स जर का जास्त असेल त्याच्यामुळे काय दिसायला भेटतं बरं का, प्रोड्यूस होते. राईट. तो आपल्याला हीट वगैरे दिसायला भेटेल. आणि दुसरी बात, पॉवर कंझ्युम जास्त होणार. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी रेजिस्टन्स जास्त आहे पॉवर कंझ्युम जास्त आहे. प्रूव्ह करून दाखवा. जिथं रेजिस्टन्स जास्त तिथं पॉवर कंझ्युम जास्त होते. प्रूव्ह करून दाखवा. आणि पॉवर कंझ्युम जास्त का होते हे पण सांगा, पटकन सांगा पटापट. ज्या ठिकाणी रेजिस्टन्स जास्त त्या ठिकाणी पॉवर कंझ्युम जास्त होते, पटापट सांगा का. P is equal to I square RT. तो P इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी म्हणतेस, आय स्क्वेअर आर टी बरोबर. तो P इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी म्हणजे काय, रेजिस्टन्स जर जास्त असेल तर आपल्याला पॉवर पण जास्त दिसायला भेटेल. किंवा आता दुसरी बात काय म्हणतो आपण, की रेजिस्टन्स जर का जास्त असेल तर रेजिस्टन्समुळे इलेक्ट्रिक करंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होऊन जात असतं, हीट एनर्जीमुळे. त्यामुळे खाली फुकट आपली पॉवर काय होत असते, वाया जात असते. याच्याबद्दल आपण बात बघितलेली आहे. मोबाईल गरम होणं, तो लाईट जो आहे तो बल्ब गरम होणं होते काय, त्याच्यामध्ये असणाऱ्या रेजिस्टन्समुळे हिटिंग इफेक्ट दिसायला भेटत असतो. आणि खाली फुकट आपली पॉवर जे की वाया, तो जेवढं जास्त रेजिस्टन्स तेवढी जास्त पॉवर कंझ्युम होत असते. एवढी बात लक्षात ठेवा, ठीक आहे. मग आता तुम्ही सिरीजमध्ये, म्हणून तर आपल्या घरामध्ये तुम्हाला जर का विचारलं, लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये लावलेले जे ॲप्लिकेशन आहेत ते कशामध्ये लावलेले असतात, ते नेहमी पॅरलल लावलेले असतात. चला सांगा कारण पॅरललमध्ये का लावलेले असतात रे, पॅरललमध्ये का लावलेले असतात. कारण एक जर बंद केलं तर सगळंच बंद होऊन जाईल जर सिरीज मध्ये असेल तर. ठीक आहे, ती एक कारण झालं, ते बी एक कारण झालं. दुसरं कारण काय दिसायला भेटत असते, जर तुम्ही पॅरललमध्ये लावलं तर समजा या पॅरललमध्ये या ॲप्लिकेशनला लावतो, या ॲप्लिकेशनला लावतो, ॲप्लिकेशन 3 ॲप्लिकेशनला पॅरललमध्ये लावलं तर पॅरललमुळे लावल्यामुळे काय माहिती आहे का, या हा जो रेजिस्टन्स आहे ना, रेजिस्टन्स तिघांचं रेजिस्टन्स जर तुम्ही बघितलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स तर ते इंडिव्हिज्युअलपेक्षा कमी असतो. ही बात तुम्हाला लक्षात आली असेल की पॅरललमध्ये जेव्हा आपण रेजिस्टन्स लावतो तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स जो आहे तो इंडिव्हिज्युअलपेक्षा कमी असतो. त्यामुळे काय होत असतं, इलेक्ट्रिक करंट पद्धतशीर पास होत असतं सगळ्यांमधून आणि पॉवर कंझ्युम पण कमी होते. तर पॉवर कंझ्युम लक्षात घ्या, रेजिस्टन्स काय आहे, रेजिस्टन्स जो दिसायला भेटतोय तो रेजिस्टन्स आपला काय दिसायला भेटत आहे, रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स कमी दिसायला भेटत असतो. त्यामुळे पॉवर कंझ्युम कमी दिसायला भेटत असते. त्यामुळे ॲप्लिकेशन आपण पॅरललमध्ये लावत असतो. हे काम झालं. आणि दुसरं काम काय म्हणतो आपण, की जर का बटन तुम्ही दाबलं, जर का दाबलं तर काय होतं असतं माहिती आहे का, सिरीजमध्ये सगळेचे सगळे बंद होऊन जातात. फॉर एक्झाम्पल काय आहे, सिरीजमधलं एक्झाम्पल काय दिले तुम्हाला, सिरीजमध्ये असणाऱ्या गोष्टींसाठी एक्झाम्पल काय दिले आपण, सिरीजमध्ये असते ती ज्याचं एक्झाम्पल काय दिले मी, घरामध्ये असतात ना लाईटिंग, ती लाईटिंग राहत नाही का सणाच्या दिवाळीला किंवा आपण लाईटिंग लावत असतो, ते बटन दाबलं का सगळेचे सगळे याच्यामध्ये ते ॲक्च्युली ते सिरीजमध्ये असतात, ते सिरीजमध्ये दिसायला भेटत असतात. तो सिरीजमध्ये जर का तुम्ही लावलेलं असणार एखाद्या ॲप्लिकेशन मोठे जर तुम्ही सिरीजमध्ये लावत असतात, रेजिस्टन्स जास्त असते, त्यामुळे पॉवर कंझ्युम जास्त असते. पॉवर कंझ्युम जास्त तर एनर्जी कंझ्युम पण जास्त, एनर्जी कंझ्युम जास्त तर युनिट पण जास्त, आणि युनिट जास्त तर पैसासुद्धा जास्त. त्यामुळे आपण ॲप्लिकेशन जे आहे पॅरललमध्ये लावत असतो. 2-3 रिझन तुम्हाला देतील ते. पॅरललमध्ये लावल्यामुळे काय होत असते, रेजिस्टन्स कमी. चला सांगा, रेजिस्टन्स कमी म्हणजे त्यांच्यामधून जाणारा करंट काय असते, जास्त. तर त्याच्यामधून जाणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपल्याला जास्त दिसायला भेटत असते. ओके, पुढे द सिम्बॉल ऑफ द बॅटरी. बॅटरीचा सिम्बॉल काय ओळखता येईल, बॅटरीचा सिम्बॉल ऑफ द बॅटरी व्हॉट, हा वाला. तो दुसरा जो काही आहे बॅटरीचा सिम्बॉल आहे. सगळ्यात अगोदर मला सांगा, हे बॅटरीचा सिम्बॉल आहे, कोण प्रूव्ह करून दाखवेल बॅटरीचा सिम्बॉल आहे. सगळ्यात अगोदर बॅटरी आणि सेलचा फरक सांगा. पहिले सेलचा सिम्बॉल काय असतो, हा झाला आपला काय, हा झाला सेल, हा एक सेल आहे. आता याला मी बॅटरी का म्हणतो, कारण की जेव्हा दोन सेल एकत्र येतात तेव्हा काय बनती, बॅटरी बनती. तर जेव्हा 2 सेल एकत्र असतात, तुम्हाला मी काय सांगितलं होतं, आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये काय बघितलं, समजा हा एक सेल आहे, याची व्होल्टेज किती आहे 1.5, आणि याला जर काय दुसरा सेल जर का मी सिरीजमध्ये लावला आपण 1.5चा आहे, तर दोघांचा पोटेन्शियल डिफरन्स किती होऊन जातं, 1.5 3 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स होऊन जातं. ही बात आपण बघितलेली आहे, ठीक आहे. तर जेव्हा 2 सेल मी लावत असतो तर त्याची एक बॅटरी बनत असते, आणि ती बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला वाढताना दिसायला भेटत असतं, ठीक आहे. ते बॅटरीचं सिम्बॉल आहे, माहिती आहे. चला पुढे, रिओस्टॅटचं सिम्बॉल आठवते, रिओस्टॅटचं सिम्बॉल या अशा पद्धतीने असतं. ते रिओस्टॅटचं सिम्बॉल व्हॅरिएबल रेजिस्टन्स आपण त्याला म्हणत असतो.
सो विच आर द फॉलोइंग इज द कॉम्पोनंट ऑफ इलेक्ट्रिक सर्किट. सांगा विच ऑफ द फॉलोइंग इज द कॉम्पोनंट ऑफ इलेक्ट्रिक सर्किट. सगळे कंडक्टिंग वायर, स्विचेस, बॅटरी, ऑल ऑफ दी अबो राईट. पुढे विच ऑफ द गिवन द एस आय युनिट ऑफ द इलेक्ट्रिक करंट माहिती आहे ॲम्पियर. टाइमपास नाही करायचं. चला पुढे जाऊ. चला द हिंडरसन्स प्रेझेंटेड बाय द मटेरियल कंडक्टर. याचं उत्तर हवं आहे. चला सांगा. रेजिस्टन्स. जो करंट जेव्हा पास होते करंटला हिंडरसन करणारा जो आहे तो रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सचं युनिट आपल्याला ओहम दिसायला भेटत असतं. ओहमचा शोध कोणी लावला रे? ओहमचा शोध कोणी लावला? ओहमचा शोध कोणी लावला आणि कसा लावला? पटापट उत्तर द्या. ओहमचा शोध कोणी लावला? तो ओहमचा शोध ओहम नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. ओहम नावाच्या शास्त्रज्ञाने कसा लावला तो? तर ओहम नावाच्या शास्त्रज्ञाने अभ्यास केला. इलेक्ट्रिसिटीचा शोध अगोदर लागला आता. काय अभ्यास केला त्याने? तर त्याने काय केलं? एक ॲमीटर घेतलं. त्याने काय घेतलं? एक व्होल्टमीटर घेतलं. ॲमीटर त्याने काय केलं? तर ॲमीटर सिरीजमध्ये लावलं, व्होल्टमीटर पॅरललमध्ये लावलं. मी तुम्हाला ती अरेंजमेंट पण दाखवली होती, पण मी तेव्हा तुम्हाला बोललो नाही. पण मी पुन्हा सांगतो, लक्षात घ्या. ओहमचा शोध कसा लागला आहे? तो ओहमने शोध लावला आहे, पण कसा लावला आहे लक्षात घ्या. तर ते काय आपण काय बघितलं होतं? सर्किट ॲक्च्युली जी सर्किट असते त्या सर्किटमध्ये ॲम्पियर जो आहे ना, ॲम्पियर, ती सर्किट पुन्हा जाऊन बघून घ्या. मी जी PDF पाठवली आहे त्याच्यामध्ये पुन्हा जाऊन बघून घ्या. तुम्हाला दिसायला भेटेल की अशी सर्किट होती. ती अशी सर्किट होती. काय? इथं ॲम्पियर लावला होता मी आणि इथं जाऊन जी आहे ना, इथं जाऊन आपण इथं व्होल्टमीटर लावला होता. आठवते का ती सर्किट? अशा पद्धतीने सर्किट होती. ती सर्किट पहिले अशा हाताने दाखवली होती, नंतर त्याची एक सर्किट डायग्राम दाखवली होती. तर लक्षात घ्यायचं, जो ओहमचा शोध लागला ना, तो कशा पद्धतीने लागला? ॲमीटर आपण लावत असतो सिरीजमध्ये. ॲमीटर सिरीजमध्ये लावत असतो आणि व्होल्टमीटर जो आहे ना, तो पॅरललमध्ये लावत असतो. ॲमीटर सिरीजमध्ये आणि व्होल्टमीटर पॅरललमध्ये लावल्यामध्ये आपण काय करत असतो? आता आपण सोर्सला चालू करतो. सोर्सला चालू केल्यामुळे का? आता करंट पास होतं. मग याच्यामध्ये ॲम्पियरमध्ये तुम्हाला करंट दिसायला भेटेल, व्होल्टमध्ये तुम्हाला व्होल्टेज दिसायला भेटेल. आणि आपण यांचा काय बनवतो? ग्राफ बनवत असतो. यांचा ग्राफ बनल्यानंतर तो इकडे व्होल्ट आहे, इकडे करंट आहे. व्होल्ट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी करंट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉट? चला सांगा. व्होल्ट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी करंट ॲट अ कॉन्स्टंट काय? कॉन्स्टंट व्हॉट? फिजिकल स्टेट. तो फिजिकल स्टेट अँड द टेम्परेचर. तो कॉन्स्टंट टेम्परेचर आणि फिजिकल स्टेटमध्ये काय काय तर सांगा, पटापट उत्तर द्या. फिजिकल स्टेटमध्ये काय काय? लेंथ एरिया लेंथ आणि एरिया. तो लेंथ आणि एरिया, कॉन्स्टंट लेंथ आणि कॉन्स्टंट एरियावरती आपल्याला दिसायला भेटत असतं. का? कारण की रेजिस्टन्स जो आहे तो टेम्परेचरनुसार, रेजिस्टन्स आहे तो लेंथनुसार, रेजिस्टन्स जो आहे तो एरियानुसार बदलताना आपल्याला दिसायला भेटत असतो. त्यामुळे आपण काय बोलतो? ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड फिजिकल स्टेट द व्होल्टेज. या जो आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये जो तो ॲम्पियर आपण कशामध्ये लावलेलं आहे? ॲम्पियर आपण सिरीजमध्ये लावलेलं आहे, व्होल्टमीटर आपण पॅरललमध्ये लावला आहे. करंट आपण त्याच्यामधून पास करत आहोत. ॲम्पियरमध्ये व्हॅल्यू, व्होल्टमीटरमध्ये व्हॅल्यू, त्यांचा ग्राफ प्लॉट करत असतो. आणि व्होल्ट वाय ॲक्सिसवरती व्होल्ट आहे, एक्स ॲक्सिसवरती करंट आहे. याचा जर का मी स्लोप काढला तर हा स्लोप मला काय देत असतो? रेजिस्टन्स देत असतो. आणि हा शोध लावला आपला ओहमचा. राईट का? तो हा ओहमचा शोध अशा पद्धतीने लागलेला आहे. तो देअरफॉर व्होल्ट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी व्हॉट? व्होल्ट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी आपल्याला दिसायला भेटतो करंट. तर जर का समजा तुम्ही कोणत्याही प्रकारचे कंडिशन बदलवल्या नाहीत तर असं व्हेरिएशन आपल्याला दिसायला भेटत असते. तर मग जर का समजा लिनियर व्हेरिएशन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? जर एखाद्या कंडक्टर सोबत असं घडतंय की व्हेरिएशन लिनियर दिसायला भेटत असेल तर त्याला काय म्हणतो आपण रे? त्याला कोणता कंडक्टर म्हणतो आपण? जर का ओहमिक कंडक्टर. आणि जर लिनियर नसेल तर त्याला काय म्हणतो आपण? नॉन ओहमिक कंडक्टर. चला सांगा मग आता नॉन ओहमिक कंडक्टरची एक्झाम्पल द्या. नॉन ओहमिक कंडक्टर कोण असतात आपले? डायोड रेजिस्टर किंवा आपण त्याला सेमी कंडक्टर म्हटलं तरी चालेल. सिलिकॉन, जर्मेनियम जे काय आहे सेमी कंडक्टर हे नॉन ओहमिक प्रॉपर्टी दाखवत असतात. ठीक आहे. कारण की त्याची रेजिस्टिव्हिटी दोघांच्या मध्ये असते. 0.6 ओहम मीटर सेमी कंडक्टरची रेजिस्टिव्हिटी असते. रेजिस्टिव्हिटी काय असते? आपण बघितलं. रेजिस्टन्स इज द डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ, रेजिस्टन्स इज द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी एरिया. देअरफॉर रेजिस्टन्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी L by A. देअरफॉर द कॉन्स्टंट कोणता येतोय? रेजिस्टन्स इज इक्वल टू रो L by A. याला म्हणतो तो आपण रेजिस्टिव्हिटी. आणि रेजिस्टिव्हिटी इज मेजर इन द व्हॉट? ओहम मीटर. त्याला कशामध्ये मेजर करतो? ओहम मीटर. 0.6 ओहम मीटरची माझ्या कानावर पडलेले आहे. मी तुम्हाला सांगितलं की कशाबद्दल? सेमी कंडक्टरची उदाहरण सिलिकॉन आणि काय? सिलिकॉन सांगितला, जर्मेनियम सांगितला. तेवढी बात तुम्ही लक्षात ठेवायची. आता तुम्हाला काय सांगितलं होतं मी? चला सांगा पटापट. रेजिस्टिव्हिटी डिपेंड अपॉन, रेजिस्टन्स कशावरती डिपेंड राहतो? टेम्परेचर, लेंथ आणि एरियावर. ठीक आहे. पण आता मला तुम्ही सांगा की जी काही आपली रेजिस्टिव्हिटी आहे ती रेजिस्टिव्हिटी कशावरती डिपेंड करते? देन रेजिस्टिव्हिटी कशावरती? तो नेचर ऑफ मटेरियल और द दुसरा काय असतो? टेम्परेचर. तर लक्षात घ्या, टेम्परेचरवर सुद्धा रेजिस्टिव्हिटी डिपेंड करते. द रेजिस्टिव्हिटी इज डिपेंड ऑन द टेम्परेचर अँड द नेचर ऑफ द मटेरियल. कोणत्या प्रकारचा आहे तो? प्रत्येक पदार्थासाठी काय असते? प्रत्येक पदार्थाची रेजिस्टिव्हिटी वेगवेगळी दिसायला भेटत असते. ठीक आहे. चला पुढचा पॉईंट कुठे आलो आहे आपण आता? विच ऑफ द फॉलोइंग एस आय युनिट ऑफ द इलेक्ट्रिक करंट झालं. रेजिस्टन्स पण झालं. हां, आता फ्यूज वायरबद्दल पण तुम्हाला क्वेश्चन दिसायला भेटणार. फ्यूज वायर म्हणजे काय? याला मराठीमध्ये वितळतार म्हणतात. काय म्हणतात याला? वितळतार. काही गरज नाही आपल्याला फ्यूज वायर माहिती. चला सांगा फ्यूज वायर कुठे लावली होती आपण?
फ्यूज वायर आपण कशासाठी लावतो? फ्यूज वायर आपण कशासाठी लावतो? आपल्याला माहिती आहे, जर का समजा शॉर्ट सर्किटिंगचा जर एखाद्या कंडक्टर काय करतं माहिती आहे का तुम्हाला? समजा आपण काय केलं आहे, एकाच याच्यामध्ये म्हणजे एकाच बोर्डामध्ये म्हणा, एकाच बोर्डामध्ये ना खूप सारे तुम्ही ॲप्लिकेशन लावलेत, तर लोड येतो. कशावरती लोड येतो? अख्खी करंट जे ना खूप जास्त ओढला जातो. मग करंट जर का जास्त ओढला आहे तर ओव्हरलोडेडचा. किंवा दुसरं काय होऊ शकतं, एकतर लाईव्ह वायर आणि दुसरी कोणती वायर असते आपली? लाईव्ह अँड द अर्थिंग वायर. लाईव्ह आणि अर्थ वायर जर का टच झाल्या का शॉर्ट सर्किट दिसायला भेटते. तर लक्षात घ्या, ओव्हरलोडेडमुळे ॲक्च्युली शॉर्ट सर्किटमुळे ओव्हरलोड होत असतो. जर शॉर्ट सर्किट झाली तर इकडच्या बाजूमध्ये खूप जास्त करंट फ्लो व्हायला लागून जातो, इकडच्या बाजूला खूप जास्त रेजिस्टन्स दिसायला भेटत असतं, इकडची वायर शिलगायला लागून जाते, इकडे खूप जास्त करंट फ्लो व्हायला लागून जातं. अशी घटना आपल्याला दिसायला भेटत असते. मग आपण काय करत असतो? आपल्याकडे काय असते बरं का, ते वायरी असतात. 3 वायरी ॲक्च्युली कोणत्या पण घरामध्ये येणार 3 वायरी असतात. रेड, येलो अशा वायरी दिसायला भेटतात. लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर आणि दुसरी कोणती असते? अर्थिंग वायर. तर जर लाईव्ह आणि अर्थिंग वायर यांचं कनेक्शन जर झालं तर शॉर्ट सर्किट होऊन जाते. शॉर्ट सर्किटिंग म्हणजे काय? रस्ता जो आहे सर्किट शॉर्ट होऊन जाते आणि करंट तिकडच्या तिकडे फ्लो व्हायला लागून जातं, पलीकडे फ्लो होत नाही. ही बात आपल्याला दिसायला भेटत असते. या अलीकडे फ्लो झाल्यामुळे करंटला रस्ता छोटा भेटून जातो, त्यामुळे ओव्हरलोडेड दिसायला भेटतो. तो ओव्हरलोडेड कशामुळे होईल तुम्हाला आपल्याला दिसायला भेटलेली असते. आता तुम्ही काय करत असतात? फ्यूज वायर लावतात. फ्यूज वायर कशापासून बनलेली असते सांगा रे? फ्यूज वायर कशापासून बनलेली असते? एक तर पक्की बात आहे, 2-3 इलिमेंटपासून बनलेली असते, बरोबर की नाही? 2-3 मेटलपासून. मग मला सांगा, 2-3 मेटलपासून बनलेल्याला आपण काय म्हणतो? 2-3 इलिमेंटपासून बनलेला आपण काय म्हणतो? अलॉय. याचा अर्थ काय होतं की फ्यूज वायर ही काय असती? अलॉय असती. तर फ्यूज वायर ही अलॉय असती, एवढी बात तुमच्या डोक्यात घालून घ्या. फ्यूज वायर ही अलॉय असती. कुठे लावत असतो आपण त्याला फ्यूज, जे की तुम्ही फ्यूज सगळ्यांनी बघितलेला असणार, तो फ्यूज जो काही असते त्याच्यामध्ये ही वायर लावलेली असते. ही वायर काय काम करत असते? ही वायर वितळून जाते का तुटते सांगा रे? ही वायर वितळते का तुटते? ही वायर वितळत नाही, तुटून जाते, ब्रेक होऊन जाते. मी तुम्हाला सांगितलं होतं ना रे बाबा. तर ती वायर तुटून जाते. ही वायर कशा पद्धतीने तुटते बरं का? ओव्हरलोड. जर का याच्यामध्ये जर का करंट खूप जास्त, लक्षात घ्या, लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर, अर्थिंग वायर, बरोबर. आता याच्यामध्ये काय होणार आहे? करंटचा लोड होणार आहे का? शॉर्ट सर्किटमुळे. तो शॉर्ट सर्किटमुळे किंवा खूप सारखं जर का रस्त्यामध्ये खूप जास्त ॲप्लिकेशन जर लावलेले असतील तरीसुद्धा ओव्हरलोडेड दिसायला भेटतं. किंवा शॉर्ट सर्किटमुळे जे काय आहे आपल्याला काय दिसायला भेटत असतं? वायरमध्ये ओव्हरलोडेड दिसायला भेटत असतं. आणि ओव्हरलोडेडमुळे काय होऊन जात असते? ओव्हरलोडेडमुळे तुम्हाला काय दिसायला भेटेल की हिटिंग इफेक्ट दिसायला भेटून जात असतो. मग आता आपण काय करतो? ही लाईव्ह वायर आहे ना, लाईव्ह वायर, या लाईव्ह वायरला इथून कापून टाकतो. कापली ही लाईव्ह वायरला इथून कापली आणि लाईव्ह वायरला कापून आपण काय करतो? इथं फ्यूज जोडून देतो. म्हणजे काय? ती फ्युजिंग वायर जी असते ती फ्युजिंग वायर लावून देतो. काय होत असते मग आता? जो लोड येणार आहे आपल्या वायरिंगमध्ये, ॲक्च्युली लाईव्ह वायरमध्ये लोड आला की डायरेक्ट कडकन ही वायर ब्रेक होऊन जाते, जी की अलॉयची बनलेली आहे. कोणत्या अलॉय बनलेली आहे ते पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील, ती बात लक्षात ठेवा. फ्यूज वायर इज इन्सर्टेड इन विच वायर? मग सांगा, फ्यूज वायर आपण कोणत्या वायरमध्ये इन्सर्ट केलेली असते? फ्यूज वायर आपण लाईव्ह वायरमध्ये इन्सर्ट केलेली असते. तर फ्यूज वायर आपण लाईव्ह वायरमध्ये इन्सर्ट केलेली असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे लक्षात आलं का फ्यूज वायरबद्दल? अजून आहे पुढे माहिती तुम्हाला, ती रिपीट गोष्टी सगळ्या क्लिअर होत जातील. द रेट ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इज नोन ॲज व्हॉट? इलेक्ट्रिक करंट इज इक्विव्हॅलेंट टू दी व्हॉट? पटापट उत्तर द्या. इलेक्ट्रिक करंट जो की आहे तो कोणाशी इक्विव्हॅलेंट दिसायला भेटतो? इलेक्ट्रिक करंट इज इक्विव्हॅलेंट टू दी व्हॉट? बाकीच्या फील्डमध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये इलेक्ट्रिक करंटला मी कोणाशी रिलेट करू? डिस्चार्ज सोबत. ठीक आहे, चला पुढे जाऊ. तर इन्स्ट्रुमेंट यूज फॉर द मेजरिंग द इलेक्ट्रिक करंट, ॲमीटर जो आहे आपला इलेक्ट्रिक करंट मेजर करण्यासाठी दिसायला भेटत असतो. गॅल्व्हॅनोमीटर. चला, गॅल्व्हॅनोमीटरचा वापर काय असतो रे? गॅल्व्हॅनोमीटरचा वापर काय असतो? स्मॉल करंट अँड स्मॉल करंट आणि स्मॉल व्होल्टेज डिटेक्ट करण्यासाठी. अजून काय काम करतो गॅल्व्हॅनोमीटर? अजून काय काम करतो? मॅग्नेटिक फील्ड डिरेक्शन दाखवतो, करंटची डिरेक्शन दाखवायचं पण काम करत असतो. आता जर तुम्हाला मी असं बोललो की गॅल्व्हॅनोमीटर जो काय आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या लॉवरती काम करतो, हे विधान बरोबर आहे का? गॅल्व्हॅनोमीटर इज वर्किंग ऑन द व्हॉट? गॅल्व्हॅनोमीटर इज वर्किंग ऑन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, हे विधान बरोबर आहे का? द वर्किंग ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर इज लाईक दी व्हॉट? कोणासारखी वर्किंग असते? वर्किंग ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर इज लाईक द व्हॉट? इलेक्ट्रिकल मोटर. आणि इलेक्ट्रिकल मोटरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नसते. तिथं काही विषय नाही झाला अजून तिथं नाही. गॅल्व्हॅनोमीटर आणि गॅल्व्हॅनोमीटर झाला आणि इलेक्ट्रिकल मोटार इथपर्यंत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा लॉ आलेला नाही आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा लॉ कसा आलेला आहे? ट्रान्सफॉर्मरमध्ये आलेला आहे. डायनोमोमध्ये, ट्रान्सफॉर्मरमध्ये, जनरेटरमध्ये, AC DC जनरेटरमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक जो काही इंडक्शन आहे त्याचा लॉ वापरत असतो. आपण गॅल्व्हॅनोमीटर आणि इलेक्ट्रिकल मोटारमध्ये वापरत नाही. कसा वापरणार? तुम्ही बघितलेत, आपण वापरलंच नाही ॲक्च्युली. आपण केलं काय आहे? आपण करंट
पास करत असतो आणि आपण त्याची मुवमेंट बघत असतो, मेकॅनिकल एनर्जी. तिथं कोणत्याही प्रकारचा विषय झालेला नाही आहे. ॲक्च्युली इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा लॉ काय आहे, तुम्ही करंट तयार करत असतात. तो करंट तयार कशामुळे, मोशनमुळे. तो मोशनमुळे तुम्ही करंट तयार करतात. आपण करंट थोडी तयार करतोय, आपण तर मोशन तयार करतोय. आणि मोशन जिथं तयार करणार तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा लॉ लागणार नाही. ठीक आहे. तो ॲमीटर, गॅल्व्हनोमीटर. आता व्होल्टमीटरबद्दल तुम्हाला माहिती, पोटॅन्शिओमीटर आणि व्होल्टमीटर. आता पोटॅन्शिओमीटर काय असतो बरं रे? पोटॅन्शिओमीटर काय असतो? पोटॅन्शिओमीटरचा वापर आपण कशासाठी करत असतो? यूज ऑफ द पोटॅन्शिओमीटर इज व्हॉट? तुम्हाला दिसायला भेटेल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी की असते त्याच्या मदतीने, पोटॅन्शिओमीटरच्या मदतीने आपण pH मेजर करत असतो. तुम्हाला आठवत असेल आपण इन्व्हायरमेंटच्या लॅबमध्ये ते गेले, ते पोटॅन्शिओमीटर होते. पोटॅन्शिओमीटरच्या मदतीने आपण काय मेजर करून टाकतो, एखाद्या पदार्थाचा pH. तो इलेक्ट्रिकली pH मेजर करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, पोटॅन्शिओमीटर आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, पुढे चला. द युनिट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स माहिती आहे, व्होल्ट. चला पुढे काय आहे, द रिलेशन बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स व्ही इज अ डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी आय वेअर आर इज व्हॉट, कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये दिसायला भेटत असतो. पुढे काय आहे, द रिलेशन बिटवीन द पोटेन्शियल डिफरन्स अँड द इट डिस्कवर बाय. तर कोणाकडून डिस्कवर झालं आहे ते सांगा आता पटापट. रिलेशन बिटवीन पोटेन्शियल, ओहम, राईट. तो लक्षात ठेवा, ओहम अशा पद्धतीने दाखवतो. ओहमचा रिसिप्रोकल कोण असतो रे? मो, राईट का? तो ओहमचा दॅट इज कंडक्टन्स. तो कंडक्टन्स लक्षात ठेवायचा. तो रेजिस्टन्स इज द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी कंडक्टन्स. तो कंडक्टन्सचा तुम्हाला जर क्रम वगैरे रेजिस्टन्सचा किंवा कंडक्टन्सचा क्रम जर लावायला लावला तर जमायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, तर पुढे जाऊया. एक्झाम्पल द्या. चला, सुपर कंडक्टरचं एक्झाम्पल पटकन द्या. सुपर कंडक्टरचं एक्झाम्पल कोणतं आहे? सिल्वर. सुपर कंडक्टर आहे का तो? सिल्वर सुपर कंडक्टर आहे का? तो मर्क्युरी अँड लीड. मर्क्युरी आणि लीड काय आहेत? ही सुपर कंडक्टरची उदाहरण आहे. सुपर कंडक्टर कोणाला म्हणतो आपण? कमी तापमानामध्ये झिरो रेजिस्टन्सवाला. मर्क्युरी अँड द लीड आर द एक्झाम्पल ऑफ द सुपर कंडक्टर. सुपर कंडक्टरमध्ये कोणत्याही प्रकारचा रेजिस्टन्स राहत नाही. मी कंडक्टर जेव्हा म्हणणार तर कंडक्टरमध्ये सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम, फेरस हे कंडक्टरमध्ये जात असतात. इन्सुलेटरमध्ये लाकडं, रबर, PVC हे सगळे इन्सुलेटरमध्ये. सेमी कंडक्टरमध्ये काय असतो? सिलिकॉन असतो आणि जर्मेनियम असतो. तुम्ही जे सगळे यूज करत असतात डायोड ट्रान्झिस्टरमध्ये यूज करत असतात. तो ओहमिक, नॉन ओहमिक तुम्हाला कंडक्टरबद्दल लक्षात ठेवायला पाहिजे. पुढे जाऊ. Which of the given statement is not true regarding the electrical setup for the verification of the Ohm law? Ohm law कशा पद्धतीने व्हेरिफिकेशन केला? चला तोंडी सांगा पटकन. Ohm लॉचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्ही कसा प्रयोग केला? कसा प्रयोग केला रे? इथे तुम्हाला नॉट मेन्शन केले. नॉट आपण काय काय केलं तुम्ही पुन्हा जाऊन ती डायग्राम बघून घ्या. तो काय केलं होतं मी इथं ना, एक की लावली होती. इथं की लावली होती, व्होल्टमीटर लावला होता, की पण लावली होती मी. मला आठवते चांगल्या पद्धतीने जे ना, तिथे की सुद्धा लागलेली होती. सगळा प्रयोग पण आपण व्यवस्थित, तो व्हेरिफिकेशन सुद्धा केलेला आहे आपण. तो टेबल सुद्धा बनवून दिला होता, राईट. द विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट द ट्रू रिगार्डिंग द इलेक्ट्रिकल सेटअप फॉर द व्हेरिफिकेशन ऑफ द ओहम लॉ. तो वाट नॉट म्हणलेलं आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा मी ओहम लॉ व्हेरिफिकेशन करायला गेलो, मी ॲमीटर कशात लावला होता रे? सिरीजमध्ये. व्होल्टमीटर कशात लावला होता? पॅरलल मध्ये, राईट. अशा पद्धतीने तो व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन द पॅरलल विथ द नोन रेजिस्टन्स, बरोबर, राईट का? रेजिस्टन्स, नोन रेजिस्टन्स. ॲमीटर इज कनेक्टेड इन द सिरीज, बरोबर. हे पण बरोबर आहे. रिओस्टॅट कॅन ओनली इन्क्रीज द रेजिस्टन्स इन द सर्किट, बरोबर. रिओस्टॅट कॅन ओनली इन्क्रीज द रेजिस्टन्स. सिंगल की इज यूज टू स्विच ऑफ ऑर इलेक्ट्रिक सर्किट. मी हे वापरलेलं आहे डी वाला, मी डी वाला वापरलेला आहे. मी बी वाला पण कनेक्शन वापरले, मी हे पण वापरले. आता सी वाला काय विषय आहे तो बघून घ्या व्यवस्थित. रिओस्टॅट कॅन ओनली इन्क्रीज द, चला सांगा बरोबर आहे का रे? रिओस्टॅट कॅन ओनली इन्क्रीज द रेजिस्टन्स इन द इलेक्ट्रिकल सर्किट. रिओस्टॅट फक्त इलेक्ट्रिक सर्किटला कमी हे करत नाही, वाढवत नाही, फक्त कमी पण करतो. कमी पण आणि वाढवायचं काम पण करत असतो. त्यामुळे डी वाला उत्तर बरोबर आहे, बी वाला उत्तर पण बरोबर आहे, ए वाला उत्तर पण बरोबर आहे. सी वाला उत्तर जर का व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर रिओस्टॅट कॅन ओनली इन्क्रीज रेजिस्टन्स इन द इलेक्ट्रिकल सर्किट. इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये फक्त तो हे वाढवत नाही, वाढवायचं काम नाही, तो कमी बी करायचं काम करताना आपल्याला दिसायला भेटत असतो. आणि ओहमचा लॉ व्हेरिफिकेशन करण्यासाठी कमी प्रत्येक वेळेस वाढवत नव्हतो गेलो, मी काही पण करू शकत होतो, कमी पण आणि जास्त पण आपण करत होतो, राईट. तो देअर फोर उत्तर तुम्हाला जमायला पाहिजे. याचं उत्तर ए, बी आणि डी जे आहे ते बरोबर आहे. सी जो काय आपला चुकीचा दिसायला भेटतो. पुढे चला. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन रिप्रेझेंट द मोर रेजिस्टन्स ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर. तो काय सांगितलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन रिप्रेझेंट मोर रेजिस्टन्स ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर. रेड लाईन, येलो लाईन बोथ आर इक्वल कॅन बी सेड. आता रेड लाईन, येलो लाईन ॲक्च्युली आता तुम्ही एकदा चेक करायला पाहिजे, गुगलवरती जाऊन चेक करा की रेड लाईनला लाईव्ह लाईन म्हणतो का आपण, येलो लाईनला आपण हे म्हणतो का, राईट का? हा वाला क्वेश्चन जो आहे चांगला मजबूत क्वेश्चन दिसायला भेटतो हा. तर या क्वेश्चनला एकदा पुन्हा बघा. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन रिप्रेझेंट मोर रेजिस्टन्स ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचरवरती सगळ्यात जास्त रेजिस्टन्स. मला असं वाटतं माहिती आहे का की जी लाईव्ह वायर असते ती लाईव्ह वायरमध्ये रेजिस्टन्स जास्त असते.
रेजिस्टन्स जास्त असल्या कारणाने हिटिंग इफेक्ट जास्त दिसायला भेटत असतो, त्याच्यामुळे ती वायर कडकन तुटून जाते. म्हणून लाईव्ह वायरमध्ये आपण फ्युजिंग वायर लावत असतो. लाईव्ह वायरच्या याच्यामध्ये फ्यूज आपण कुठे जोडत असतो, लाईव्ह वायरमध्ये जोडत असतो. आता लाईव्ह वायरचा कलर ना आय थिंक रेड असावा, तुम्ही एकदा चेक करून घ्या. रेड लाईन जी आहे ती रेड लाईनला आपण लाईव्ह लाईन म्हणतो बा, असं एकदा तुम्ही चेक करून बघा. ठीक आहे. पुढचं काय, देअर इज अ वायर लेंथ एल. देअर इज अ वायर लेंथ एल क्रॉस सेक्शन ए विच गिव्ज हॅव लिस्ट रेजिस्टन्स. चला, विच गिव्ह हॅव लिस्ट रेजिस्टन्स. तुम्हाला माहिती आहे रेजिस्टन्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ, रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी एरिया. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या रे. जर समजा ही एक वायर पडलेली तुमच्यासमोर, या वायरची लेंथ यल आहे रे. या वायरची लेंथ किती आहे, यल. या वायरची लेंथ यल आहे आणि याला जर का मी ताणून जर का 3L एवढं जर मी या लेंथला ताणून 3L एवढी जर का लेंथ करून टाकली, 3L एवढी जर का लेंथ मी करून टाकली, तर मला सांगा त्याचं रेजिस्टन्स किती होईल. 3 टाइम्स आर. तो 3R एवढं होऊन जाईल, 3R एवढं रेजिस्टन्स होईल. ठीक आहे. जर मी या वायरला ताणून जर का 3L एवढी केली तर एरिया किती होईल रे, एरिया किती होईल, A/3. किती, A/3. लक्षात घ्या, हे याच्यावरती तुम्ही क्वेश्चन येतात, लक्षात घ्या. वायरची लेंथ किती होती, कुठे गेले, ही वायरची लेंथ किती आहे, ही एवढी एल आहे, राईट का. याला ताणल्यामुळे आपण याची लेंथ किती करून टाकली, 3L केल्यामुळे याच्यामधलं रेजिस्टन्स किती झालं, 3R झालं. परंतु एरिया किती, याचा एरिया जर का कापून बघितला ना, A/3 एवढा होऊन जातो. तो एरिया कमी होऊन जाणार आहे, राईट की नाही, एक एरिया कमी होऊन जाणार आहे. क्वेश्चन कसा बी आला तरी तुम्हाला जमायला पाहिजे. मग मला एक बात सांगा, याच्यामधलं रेजिस्टन्स जर का तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही काय यूज करायला पाहिजे, असं क्वेश्चन जर विचारला तर उत्तर देता येईल ना तुम्हाला. जर असं काही बी फिरून जर का क्वेश्चन विचारला तर उत्तर देता येईल का तुम्हाला. तर बघू आपण पुढे जाऊन MPCमध्ये क्वेश्चन विचारला आहे, तसल्या क्वेश्चनवरून तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. तर बघू. देअर इज अ वायर ऑफ द लेंथ एल, ओके, क्रॉस सेक्शन एरिया आहे, विच गिव्ह हॅव लिस्ट रेजिस्टन्स. हा वाला क्वेश्चनच MPCमध्ये पडलेला असं मला वाटते. सांगा बरं का, तो काय दिसायला भेटते, किती म्हणलेत, सी. तो लेंथ इज वॉट हाल आणि एरिया इज वॉट डबल एरिया. म्हणजे आपण आता काय केलेली आहे, लेंथ जी आहे त्याची यल आहे, क्रॉस सेक्शन आपण काय करून टाकलं बरं का, विच हॅज लिस्ट रेजिस्टन्स. रेजिस्टन्स लिस्ट कधी होणार आहे, लेंथला वाढवू नका. डबल केली तर रेजिस्टन्स डबल, ट्रिपल केली तर रेजिस्टन्स ट्रिपल, जर निम्मे केली तर रेजिस्टन्स पण काय होणार, निम्मे होऊन जाणार, राईट का, अशा पद्धतीने. मग लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगतोय, जर तुम्ही लेंथला कमी केली, काय म्हणतोय, लेंथला कमी केली आणि जर का तुम्ही एरियाला जर का जाड करून दिला, एरिया डबल, एरियाला जाड केला आणि लेंथला जर का कमी केली ना, तर रेजिस्टन्स कमी दिसायला भेटत असते. याच्यावरती MPCमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, हाच तो क्वेश्चन आहे. जर ठीक आहे, लक्षात तुम्ही याच्यावरती ठेवायला पाहिजे. पुढे जाऊ. द अमाऊंट ऑफ द एनर्जी डिलिव्हर पॉवर 1 kW इन 1 hour इज कॉल ॲज वॉट. एका तासामध्ये, तो याला काय म्हणतो आपण, याला म्हणून देतो आपण kWh. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, kWh. तुम्हाला जर तुम्हाला मी असं विचारलं तर उत्तर देता येईल का रे, की 1 kWh इज इक्वल टू हाऊ मच जूल. असं जर का तुम्हाला मी काढायला लावलं तर तुम्ही उत्तर कसं काढणार याचं. जर समजा तुम्हाला काही माहीतच नाही आणि तुम्हाला म्हटलं मी त्याचं उत्तर काढून दाखवा, कसं काढणार उत्तर सांगा, जूलमध्ये. सगळ्यात अगोदरची बात, जर समजा तुम्हाला kWh इज इक्वल टू दी व्हॉट, जूलमध्ये कन्वर्ट जर करायचं असेल ना, तर याला सगळ्यांना कशामध्ये लिहा, हवरला न्या सेकंदमध्ये आणि वर्कला न्या जूलमध्ये. असं जर तुम्ही करू शकला तर तुमचं काम होऊन जाणार आहे. मग ठीक आहे, मग आपण काय करणार बरं का, kWh हा काय, kWh आहे, पॉवर आहे. मग पॉवर जर का असेल तर मी पॉवरला जूलमध्ये लिहितो ना बघा, kWh आहे. पॉवर जी काय आहे, किलो म्हणजे 1000 काय आहे ती, 1000 जूल पर सेकंद. 1000 जूल पर सेकंद म्हणजे बरोबर लिहितो का मी रे, 1 kW म्हणजे 1000 जूल पर सेकंद. बरोबर. तो हवर म्हणजे किती सांगा, हवर म्हणजे 3600 सेकंद. 3600 सेकंद. मग तुम्ही मला उत्तर द्या, सेकंद कटला उत्तर तुम्हाला जूलमध्ये भेटेल. मग किती उत्तर असेल बरं काय, तो 3600 इंटू 10⁻³ म्हणजे किती रे, हे जर इकडे पाठवले तर मी किती होणार आहे, 3.6 इंटू 10⁻⁵. बरोबर का जूल, बरोबर का रे, 10⁻⁶ होत आहेत का, किती बघा ना, इकडचे 3 पॉईंट केले ना, मी 10⁻⁶ होणार आहे. मग 10⁻⁶ म्हणजे काय रे, 10⁻⁶ म्हणजे काय, मेगा. सो देअरफोर आपण काय म्हणत असतो, लक्षात घ्या, तो आपण काय म्हणत असतो, 1 kWh इज इक्वल टू 3.6 मेगा जूल. आलं लक्षामध्ये. तर परीक्षेमध्ये जर का आलं तर काढता यायला पाहिजे 3.6 मेगा जूल. तो कसं पण आलं तरी उत्तर तुम्हाला इकडे काही नाही, ते आपण सगळं शिकलेलं आहोत तेच अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, पुढे चला. SI युनिट त्याला सांगा, हे काय तमाशा आहे बरं का, हा काय SI युनिट, जूल पर काय कुलोम. जूल पर कुलोमला काय म्हणतो आपण,
व्होल्ट, ठीक आहे, व्होल्ट. पुढे जाऊ. मटेरियल हॅव्हिंग नॉन लिनियर व्होल्टेज करंट. मटेरियल हॅव्हिंग नॉन लिनियर व्होल्टेज अँड करंट रिलेशनशिप. चला सांगा काय म्हणतो त्या मटेरियलला आपण? नॉन ओमिक. नॉन ओमिक, ठीक आहे. तर पुढे जाऊ. इफ द करंट फ्लोईंग थ्रू द फिक्स रजिस्टर इज हाल. तो करंट काय, करंट जर का तुम्ही निम्मे करून टाकला तर हीट प्रोड्युसिंग काय होईल? पटकन पेन घ्या सोडून दाखवा. जर समजा तुम्ही करंट जर निम्मे केले तर हीट काय होईल? हीट काय होईल? 1/4. बरोबर का? कारण की हीट इज इक्वल टू काय असतो आपला? I² RT. I² RT आपली काय असते? हीट असते. तर तुम्ही करंट किती करतायत? करंटला निम्मे करतायत, 1/2 करून टाकतात तुम्ही. मग 1/2 करणं म्हणजे काय? 1/2चा स्क्वेअर म्हणजे 1/4. मग ती 1/4 होऊन जाईल. ऑप्शन सी बरोबर, राईट का? तो 1/4 आपल्याला काय दिसायला भेटते? हीट. मग कमी करंट जर का गेला, आपल्याला माहिती आहे ना, आपण जेवढं जास्त करंट तुम्ही त्याच्यामधून पास करणार तेवढी जास्त हीट तयार होणार. परंतु आपण करंट जर का निम्मे करत आहोत तर ही उष्णता पण काय होणार आहे? कमी होणार आहे. किती कमी होणार आहे? 1/4 कमी होताना दिसायला भेटत असते. ऑप्शन सी इज राईट. चला हे काय आहे बरं का? अ वायर आर, ठीक आहे, अ वायर आर रेजिस्टन्स. एक वायर पडलेली आहे, त्याचा रेजिस्टन्स किती आहे? R1 आहे. कट इंटू द 5 इक्वल पार्ट. याला 5 इक्वल पार्टमध्ये जर का मी तुकडे करून टाकले तर सांगा बरं का रे, याचा रेजिस्टन्स किती होईल? याचा रेजिस्टन्स किती होईल? याचा रेजिस्टन्स किती होईल? प्रत्येकाचा रेजिस्टन्स किती होईल? या तुकड्याचा रेजिस्टन्स किती? एक वायर आहे, त्या वायरला मी तोडले. तो पहिला या तुकड्याचा रेजिस्टन्स किती होईल? तुम्ही म्हणणार R1/5. दुसऱ्याचा रेजिस्टन्स किती आहे? R1/5. बरोबर. तिसऱ्याचा रेजिस्टन्स किती आहे? R1/5. राईट. सो R1/5 5ही तुकड्यांचं, कारण की एक तुकडा होता लेंथचा, मी त्या तोडताना सगळ्यांना तोडून टाकलं. त्यांचं रेजिस्टन्स वाढवलं नाही, मी तुकडा केला आहे. तो R1/5 असं झालं. पुढे दिस 5 पीस आर देन कनेक्टेड इन द पॅरल. आता हे 5ही तुकडे तोडलेले कशामध्ये लावा? पॅरलमध्ये, ठीक आहे. पॅरलमध्ये लावले. आता पॅरलमध्ये जर का तुम्ही लावले तर म्हणतात रिझल्टंट रेजिस्टन्स ऑफ द कॉम्बिनेशन BR2, राईट का? तो जो काही तुम्ही याचं जर की कॉम्बिनेशन जर काढायला गेलात ना पॅरलमध्ये लावल्यानंतर, तर त्याचं उत्तर R2 येणार आहे. बरोबर. तो सिरीजमध्ये जेव्हा होता तर त्या सिरीजमध्ये R1 होता टोटल जो होता तो सिरीजमध्ये का होता? R1 होता. परंतु पॅरलमध्ये जर का तुम्ही लावला तर तो R2 होतो. पहिले R2ची व्हॅल्यू किती मला काढून दाखवा. R2 इज इक्वल टू किती असणार? R2 इज इक्वल टू किती असणार? R2 इज इक्वल टू व्हॉट? तो R2 इज इक्वल टू कसं काढणार आपण? R2 इज इक्वल टू 1/R2 असं करू. 1/R2 इज इक्वल टू आपण काय करणार बरं का? 1/, हे छोटे सगळे अशा पद्धतीने करावं लागेल मला. 1/R1/5, ठीक आहे, प्लस 1/R1/5. म्हणजे याचा अर्थ काय होतो बरं का? 5/R1 प्लस 5/R1 प्लस 5/R1. 5/R1 तुम्ही जर का कॉमन काढला तर मध्ये 5 उरतोय, म्हणजे 25/R1 होते रे. 1/R2 इज इक्वल टू 25 बाय, बरोबर आहे ना? 25/R1 होते. 25 बाय काय होते? बरोबर केलं का? बघा एकदा. R1 जसा तसा आहे, वरचे 5 25/R1 होताना मला दिसायला भेटते. मग 25/R1 जर का होत असेल तर मला एक बात सांगा, R2ची व्हॅल्यू किती येते? तुम्ही एक काम करा ना, मग R1ला इकडे पाठवून द्या. मग R1/R2 जर का केला तर उत्तर किती येईल? 25. तर उत्तर किती येईल? 25. आलं लक्षात काय केलं मी तर? R1ला इकडे पाठवून द्या. R1/R2 इज इक्वल टू 25. जमेल का रे ऐन वेळेस? ठीक आहे, चला पुढे. द हीट प्रोड्यूस बाय द पासिंग इलेक्ट्रिकल करंट थ्रू द फिक्स रजिस्टर इज प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ व्हॉट? सांगा पटकन. मॅग्निट्यूड ऑफ करंट. करंट. चला लॉ सांगा, कोणता लॉ आहे तो? जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. जूल लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट आपण आपल्याला माहिती आहे. H इज इक्वल टू I² RT. लक्षात राहू द्या तुम्ही, ठीक आहे. तर पुढे गेलो तर काय बरं का? आता पुढे आपण गेलो तर इलेक्ट्रिकल हीटर इज रेटेड 2 किलो. तो इलेक्ट्रिकल हीटर इज रेटेड 2 किलोवॅट. इलेक्ट्रिकल एनर्जी कॉस्ट 4 रुपये युनिट. व्हॅट कॉस्ट युजिंग द हीटर फॉर द 3 hours. चला पटापट उत्तर काढा. चला रे, उत्तर पटापट काढा. तो इथे किलोवॅट दिलेलं आहे. हीटर रेटेड इज वॉट? 2 किलोवॅट. तो 2 किलोवॅट इंटू तुम्हाला काय आता हवर करायचं आहे. हवर किती? तो 3 hour इंटू 3 hour करून टाका. उत्तर किती भेटेल? 3 दुने 6. 6 किलोवॅट हवर. 6 किलोवॅट हवर. तर एकाची किंमत 4 आहे, तर 6ची किती? 6 चोक 24 रुपये. किती लागतील? 24 रुपये. कळालं का? टाईम कमी करा, गोष्टींचे टाईम कमी करा. जमेल का रे? 24 रुपये उत्तर येते. बरोबर आलं का? ठीक आहे, चला. इलेक्ट्रिकल फ्यूज वर्क्स ऑन द वॉट? इलेक्ट्रिकल फ्यूज कोणत्या याच्यावरती काम करत असते? सांगा पटापट उत्तर द्या. इलेक्ट्रिकल फ्यूज वर्क ऑन
हिटिंग इफेक्ट. हिट एक इफेक्ट. आता काय दिसायला भेटते बरं का की वायरमध्ये ओव्हरलोड होऊन जाते. ओव्हरलोड म्हणजे जबरदस्त करंट फ्लो लागून जातो आणि जबरदस्त करंट जर का फ्लो झाला तर हिटिंग इफेक्ट आपल्याला दिसायला भेटत असतो. आणि त्या हिटिंग इफेक्टमुळे जी बाहेर आपण हे लावलेला असतो फ्यूज, तो इलेक्ट्रिकल फ्यूज काय होऊन जातो, ब्रेक होऊन जातो, तुटून जातो. तो इलेक्ट्रिकल फ्यूज त्याच्यावरून तर काम करतोय. ओव्हरलोड जर का करंट जास्त झाला का हिट होऊन जातो आणि हिटमुळे तो वितळत नाही, तो तुटतो, डायरेक्ट तुटून जाते. बघा ती वायर तुम्ही बघितली नाही का कधी, ती वायर तुटली, डायरेक्ट तुटलेली असते खाली अशी, राईट. सो इलेक्ट्रिकल फ्यूज ॲक्च्युली ते बघा. किंवा दुसरं काय बघता येईल तुम्हाला, आपला बल्ब असतो का घरामधला बल्ब कधी पण बघा, टंगस्टनची जी बारीक बारीक वायर असते ना, तर जर का ओव्हरलोड जर का आला त्याच्यावरती तर तो बल्ब उडून जातो. बल्ब उडून जातो म्हणजे काय, तो उडून जातो म्हणजे तो वितळून थोडी जातो, तो ब्रेक होऊन जातो. ते जे वायर आहेत ते अशा तुटताना आपल्याला दिसायला भेटतात. ठीक आहे. तो इलेक्ट्रिकल फ्यूज वर्क्स ऑन द व्हॉट हिटिंग इफेक्ट ऑफ द करंट. पुढे जाऊ. इफ द अमाऊंट ऑफ द इलेक्ट्रिकल चार्जेस पासिंग थ्रू द 10 मिनिट 30 किती इज 300 कुलोम. करंट किती असेल, तो करंट इज इक्वल टू कुलोम पर युनिट सेकंद. कुलोम पर युनिट सेकंद. कुलोम किती आहे, 300 कुलोम आहे. 300 कुलोम पर युनिट सेकंड किती, 10 मिनिट. तर 10 × 60 जर केलं तर सेकंडमध्ये कन्वर्ट होईल. हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट. तर किती होते बरं का आता, 3/6 म्हणजे किती रे, आणि ते उत्तर दिसायला भेटत नाही. 0.5 पाहिजे ना, 0.5 अँपियर. 10 मिनिट रे, 10 मिनिट म्हणजे बरोबर केलं ना मी. हे बघा 300 कुलोम डिवाइड बाय 10 मिनिट म्हणजे 10 × 60 बरोबर. 2 शून्य कटले, मग 3/6 म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे 0.5 अँपियर उत्तर पाहिजे. तर 0.5 अँपियर उत्तर याचं पाहिजे. ॲक्च्युली ऑप्शन व्यवस्थित बनवले पण नाही आहे. तुम्हाला ऑब्झर्वेशनमध्ये पण दिसायला भेटते की ऑप्शन व्यवस्थित खास बनलेले नाही आहे. ठीक आहे. याचं उत्तर 0.5 अँपियर असणार आहे. त्याच्यामध्ये काही लॉजिकच नाही. पुढे चला. रेजिस्टिव्हिटी ऑफ द कॉपर मेटल डिपेंड अपॉन ओनली द फॉलोइंग फॅक्टर. चला सांगा, रेजिस्टिव्हिटी इज डिपेंड अपॉन द व्हॉट. रेजिस्टिव्हिटी कशावरती डिपेंड करते, टेम्परेचर आणि नेचर ऑफ द मटेरियल. आता इथं काय दिलेलं आहे, लेंथवरती डिपेंड करते का नाही, थिकनेसवरती करते का नाही, एरियावरती डिपेंड करते का नाही, टेम्परेचर. तो ऑप्शनला उत्तर काय असणार आहे, टेम्परेचरवरती. चला पुढे जाऊ. पुढचं बाद जर बघायला गेलं तर काय, वेन अ 4 ओम रजिस्टर इज कनेक्टेड अक्रॉस द टर्मिनल ऑफ द 12 व्होल्ट बॅटरी, द नंबर ऑफ द कुलम पासिंग थ्रू द रजिस्टर पर सेकंड इज व्हॉट. तुम्हाला काय फाइंड आउट करायला लावले, तुम्हाला रजिस्टर काढायला लावले, रजिस्टर पर युनिट सेकंद. मग सांगा काय म्हणलेलं आहे, वेन द 4 रजिस्टर इज कनेक्टेड अक्रॉस द टर्मिनल ऑफ द 12. तो रजिस्टर पण दिलेला आहे. नंबर ऑफ द कुलम म्हणले, नंबर ऑफ कुलम म्हणजे तुम्हाला करंट काढायला लावले. बघा किती भारी विचारले. नंबर ऑफ कुलम म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट सेकंड म्हणजे करंट काढायला लावतात. आणि करंट काढणं म्हणजे काय, ओमचा लॉ आपल्याला माहिती आहे, व्ही इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी आय, दॅट इज व्ही इज इक्वल टू आर आय. मग तुम्हाला करंट जर का काढायचं असेल तर करंट काय असतो, करंट इज इक्वल टू व्ही बाय आर. सो देअरफॉर सिंपल आहे, व्ही किती आहे 12 डिवाइड बाय 4 करून टाका, 3 उत्तर असणार आहे. तो 3 ओहम आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट. चला पुढे. तो त्यामुळे सगळ्या टर्मिनॉलॉजी माहीत असायला पाहिजे. बघा कुलोम पर युनिट टाईम जो आहे तो करंट होतो. ही बात जर का लक्षात नाही राहिली तर चुकून जाते बात सरळ. पुढे, डिवाइस यूज फॉर मेजरिंग द पोटेन्शियल डिफरन्स इज व्हॉट. व्होल्टमीटर. तर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी व्होल्टमीटर असतो. पोटेन्शियोमीटर पीएच मेजर करण्यासाठी असतो. ॲमीटर जो आहे तो करंट मेजर करण्यासाठी असतो. गॅल्व्हनोमीटर जो आहे तो स्मॉल अमाऊंटचा मायक्रो अँपियरचा करंट मेजर करण्यासाठी आपला गॅल्व्हनोमीटर असतो. पुढे जाऊया. नेक्स्ट इज व्हॉट, कीपिंग द पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट, रेजिस्टन्स ऑफ द सर्किट डबल, द करंट विल बी व्हॉट. पटकन उत्तर द्या रे. कीपिंग द पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट. ओके, पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट ठेवा. रेजिस्टन्स ऑफ द सर्किट डबल, रेजिस्टन्स डबल करून दिलं तर करंट काय होणार आहे, करंट इज इक्वल टू व्हॉट. तो करंट इज इक्वल टू व्ही बाय आर. कॉन्स्टंट आपला व्होल्टेज आहे. कॉन्स्टंट जर का व्होल्टेज रेजिस्टन्स तुम्ही काय करतात, जर तुम्ही रेजिस्टन्स डबल केला तर आपला करंट काय होऊन जाईल, निम्मा होऊन जाईल. लक्षात आले का बात रे. ठीक आहे. त्याचं उत्तर काय असणार आहे, हाफ. तर करंट आपला काय होऊन जाणार, हाफ होऊन जाणार आहे. रेजिस्टन्स जर का डबल होत आहे तर करंट नक्कीच कमी होणार आहे. कमी होणार म्हणजे काय, हाफ होणार आहे, राईट. तर अशा पद्धतीने दिशाला भेटत असते बात. पुढे काय गेलो मी, हां हे सांगा, द रेजिस्टिव्हिटी ऑफ द सर्टेन मटेरियल इज 0.6. द मटेरियल इज मोस्ट लाईकली टू व्हॉट. द रेजिस्टन्स ऑफ द सर्टेन मटेरियल 0.6 टू व्हॉट, सेमी कंडक्टर. ते लक्षामध्ये ठेवा. एक्झाम्पल काय, सेमी कंडक्टरची सिलिकॉन अँड जर्मेनियम. पुढे, द रेजिस्टन्स ऑफ द वायर लेंथ 300 मीटर अँड क्रॉस सेक्शन इज व्हॉट 1 mm². मेड मटेरियल रेजिस्टिव्हिटी एवढी. तर तुम्हाला काय काढायला लावलं, आता रेजिस्टन्स काढायला लावले. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, रेजिस्टन्स इज इक्वल टू ρl/a, रोला, राईट. तर देअरफॉर व्हॉट, मग रेजिस्टन्स जर का काढायचं असेल तर माझ्याकडे काय आता रेजिस्टिव्हिटी दिलेली आहे. त्यांनी रेजिस्टिव्हिटी किती दिलेली आहे, कुठे दिली रेजिस्टिव्हिटी, मटेरियल रेजिस्टिव्हिटी दिली आहे बघा, 1 × 10⁻⁷ ती रेजिस्टिव्हिटी दिलेली आहे. लेंथ किती दिली आहे, 300 मीटर. 300 मीटरमध्ये टाकतो. आणि खाली एरिया कशामध्ये दिलेला आहे, mm²मध्ये. आता एरिया MM²मध्ये दिला आहे. काही पण करून याला कन्वर्ट कशामध्ये करायचं तुम्ही, 1 mm² तुम्ही जर का याच्यामध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं मीटर² कसं होईल रे बरं का, मग 10⁻⁶ का, 10⁻⁶ होईल का. तो बघा बरं, चेक करा.
ॲक्च्युली तुम्ही जे की उत्तर आण तुम्हाला उत्तर आता परफेक्टच काढावं लागेल. कसं? कारण की बघा 2 2 3 3 दिसायला भेटते, तर उत्तर तुम्हाला एकदम परफेक्ट काढावं लागणार आहे. MM² दिलेला आहे, MM² कन्वर्जन तुम्हाला करावं लागेल. कसं करतो मी? एक MM² आहे, तो MM म्हणजे किती असतो? MM म्हणजे आपला असतो 10⁻³ त्याचा स्क्वेअर जर केला मी 10⁻6 होऊन जातो. 10⁻6 कटला इथं किती उरणार आहे? 10⁻1. ठीक आहे, 10⁻1 उरणार आहे. 10⁻1 इंटू 300 किती होईल रे? 10⁻1 म्हणजे 10 30, तो 30 ओम. चला पुढे जाऊ. अदर नेम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स इज व्हॉट? व्होल्टेज. पुढे if the resistance of the certain copper wire is the 1 ohm, the resistance of the similar nichrome wire is what? हे लक्षात ठेवा तुम्ही जरा, हे लक्षात ठेवा. हे लक्षात काय ठेवायचं आहे? जर कॉपर वायरचं रेजिस्टन्स जर 1 ओम असेल ना, तर तेवढीच, म्हणजे लक्षात घ्या काय सांगतात ते. इफ द रेजिस्टन्स ऑफ द सर्टेन कॉपर वायर इज 1 ओम, एक वायर पडलेली आहे, याची लेंथ आणि थिकनेस सारखी आहे. सारखी म्हणजे काय? समजा एक वायर पडलेली आहे इयर लेंथची, थिकनेस किती आहे याची? काहीतरी थिकनेस आहे. ठीक आहे, तो रेजिस्टन्स ऑफ द सर्टेन वायर इज 1 ओम, याचं कॉपर वायरचं किती आहे? 1 ओम दिसायला भेटतं आहे. देन रेजिस्टन्स ऑफ द सिमिलर निक्रोम वायर, ही सिमिलर वायर जर का आता निक्रोमची राहिली असती तर त्याचं रेजिस्टन्स किती राहिलं असतं? त्याचं रेजिस्टन्स 60 ओम राहिलं असतं. ऑप्शन सी इज द करेक्ट. ठीक आहे, तो लक्षात ठेवा फक्त तुम्ही. म्हणजे निक्रोममध्ये किती जबरदस्त रेजिस्टन्स असतो हे लक्षात घ्या. चला सांगा, निक्रोम कुठे वापरतो रे आपण? हीटरमध्ये. हीटरमध्ये. अजून तो जो काही कुकर असतात किंवा ते इस्त्री वगैरे, इस्त्रीमध्ये हीटरमध्ये आपण निक्रोम वापरलेला असतो. का? कारण की कॉपरच्या तुलनेमध्ये कॉपरचा जर का 1 ओम एवढं रेजिस्टन्स दिसायला भेटतोय, तर तेवढ्याच सेम साईजला जर बघायला गेलात तर निक्रोमच्या वायरमध्ये 60 ओम एवढं रेजिस्टन्स दिसायला भेटत असते. आणि रेजिस्टन्स जर जास्त असेल तर त्याच्यामुळे आपल्याला हिटिंगचा इफेक्ट दिसायला भेटतो. चला पुढे पुढचं काय आता? अ कार हेडलाईट बल्ब वर्किंग ऑन द 12 व्होल्ट कार बॅटरी, हे आपण बंद करून देऊ.